सो लेट स्टार्ट. आपण बघतोय आपला सेशन नंबर 9. ओके, सेशन नंबर 9 इम्पॉर्टंट का आहे, कारण की जर तुम्ही इन फ्युचर कुठेतरी जॉब करायला जाल तर त्यावेळेस तुमच्या रिझ्यूम मध्ये हा एक कीवर्ड असणं आवश्यक आहे. खूप सारे मुलं विचारतात की सर ही मुलं प्लेस कशी होतात, हे काय एक्स्ट्रा करतायत. हे काय नाही, जेव्हा रिझ्यूम बनवतात ना तर रिझ्यूम मध्ये सगळ्या कीवर्ड्स टाकतात की ऍक्च्युली आम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग किंवा पुढे जाऊन इंटर्नशिप याच्या आतमध्ये आम्ही कशा प्रकारचे टास्क परफॉर्म केले होते आणि आम्हाला कशा प्रकारची स्किल आहे, आम्ही कशा प्रकारच्या टास्क मध्ये ऑलरेडी वर्क केलेला आहे. त्याच्यामधला पहिला जो आहे तो असते गुगल एपीआय इंटिग्रेशन. तुम्ही कुठल्याही कंपनीच्या सेशन झाल्यानंतर Naukri.com वर जा, अँड्रॉइड डेव्हलपर सर्च करा, त्यांच्या क्रायटेरिया मध्ये लिहिलेलं असते गुगल एपीआय इंटिग्रेशन आलं पाहिजे, जे तुम्हाला गुगल मॅप हँडल करता आला पाहिजे. ओके, दॅट्स वाय हा तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, टास्क नंबर 9. आणि ऑल्सो हा तुमच्या जे तुमचं सेम आहे त्याच्यामधला हा कम्प्लीट पार्ट नाही आहे, हा 10% पार्ट आहे. ओके, बट आज आपण बघतो गुगल मॅपचं कसं यूज करायचं आणि त्याला स्टॅटिकली कसं शो करायचं. जसं की जर आता माझं माउंट्री सोल्युशनचं ऑफिस आहे तर त्याला मी आज गुगल मॅप वरती शो करेन. ओके, आणि इथून मी एखादी कॉलेज असेल, जालना कॉलेज आहे किंवा एखादी मूर्तिजापूर कॉलेज आहे, तर अशी 2 मार्कर मी ड्रॉ करेल त्या गुगल मॅप वरती आणि एक पॉलीलाईन ड्रॉ करेल, एक शॉर्टेस्ट पाथ, एक लाईन. ठीक आहे, मग सर ते शॉर्टेस्ट पाथ म्हणजे लाईन ड्रॉ न करता जर आम्हाला रस्त्याने जायचं असेल तर हे सगळे जे इंटरेस्टिंग पार्ट्स आहेत ते सगळे इंटर्नशिप मधले. ओके सर, आम्हाला लाईव्ह लोकेशन जर मी पुढे पुढे जातोय तर माझा मार्कर पण गुगल मॅप मध्ये पुढे पुढे जातोय है ना सर. जसं 10 सेकंड झाले की माझा मार्कर पण अपडेट झाला पाहिजे. जर मी 10 मीटर चाललो तर माझा मार्कर अपडेट झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी पुढं आहेत इंटर्नशिप मध्ये. ओके, बट तुम्हाला हा टास्क जमला पाहिजे त्यासाठी. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना चॅलेंज पण हा आहे की तुम्ही ऍटलीस्ट स्वतःच्या कॉलेजचं किंवा तुम्ही एखादी प्रोडक्ट बनवत असाल स्वतःचं शॉपचं, तर त्याचं एखादी करंट लोकेशन तुम्हाला स्टॅटिक करंट लोकेशन शो करायचे. समजलं सगळ्यांना? ऑनलाईन मध्ये समजलं का? येस सर. येस सर. रिझल्टचा ताण विसरून जा. ठीक आहे, स्ट्रेस जेवढं जास्त घ्याल तेवढं जास्त येते. ओके, डीप प्रेशर म्हणजे काय, आपण प्रेशर देतोय डीप स्वतःला. समजलं ना? तर डीप काय प्रेशर देऊ नका, जे होईल ते होईल. ठीक आहे, जास्त विचार केल्याने काही चांगलं होणारच नाही. ओके, सो लेट इट बी, देवावर सोडून द्या. तुम्ही दिवे लावलेले असाल काहीतरी चांगले, माहितच पडेल. ओके, टास्क नंबर 9 चालू करायचा. मी तुम्हाला काय सांगतोय, मी तुम्हाला इन फ्युचर आता काहीतरी मी एक एचआर पण सेशन ठेवेल एचआरचं. ओके, बँगलोरचा एचआर आहे. ओके, पूर्ण ग्लोबली त्यांचे ऑफिसेस आहे. त्या एचआरला मी बोलवेल, ते तुम्हाला सांगेल की ते ऍक्च्युअली जेव्हा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा ते इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतात आणि ते पुढच्या पर्सन कडून काय एक्सपेक्ट करतात, त्याच्याकडे काय असणं आवश्यक आहे. फ्रेशर आहे तर जॉब लागणार नाही असं तर नाही आहे, लागेलच. बट फ्रेशरकडे पण काय असणं आवश्यक आहे ते पण सगळ्या गोष्टी ते सांगतील. मी तर आहेच. ओके, यातलाच वन ऑफ द पॉईंट आहे गुगल मॅप. ओके, तुम्हाला पेमेंट गेटवे इंटिग्रेशन जमलं पाहिजे, तुम्हाला गुगल मॅप जमलं पाहिजे, तुम्हाला सर्व्हर हँडलिंग जमलं पाहिजे, तुम्हाला फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे डेटाबेस, वेब सर्व्हिसेस, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट, डिझायनिंग, बॅक एंड, या सगळ्या गोष्टी जमायला पाहिजे. समजताय का? पांडे प्रार्थना कर रही का तू? प्रार्थना ऐसे ऐसा ठीक आहे. बरं, सो टास्क नंबर 9 चालू करू आपण. वा शर्वरी, सर स्क्रीन विजिबल नहीं है. ऐसा होता है क्या? सर फ्रंट कॅमेरा ऑन केलाय तुम्ही. पण तरी पण स्क्रीन आणि माणूस दिसत नाही का? दिसते ना? आता दिसू लागले. दिसते? येस हो सर. सर. ठीक आहे, स्टार्ट करू आपण. टास्क नंबर 9 गुगल मॅप. यस, शर्वरी वाच. आज क्लास झालाय का सुरू? In class number आता 9, चालू we झाला are रे. going to learn about how to create Google Maps. बरं, पुन्हा एकदा वाच. कोणीतरी मागून आवाज दिला होता वाटतं तुला. Task number 9, Google Maps. First point, in task number 9, we are going to learn about how to create a Google Map. ठीक आहे, सो आपण आज सगळ्यात पहिले हे बघतोय की जसं आपल्याला एखादी नॉर्मल ऍक्टिव्हिटी बनवायची होती, नॉर्मल पेज, तर आपण ऍक्टिव्हिटी कशी बनवायची समजलो.
आपल्याला फ्रॅगमेंट बनवायचा होता, पोर्शन डिवाइड करायला, पोर्शन दाखवायला आपण फ्रॅगमेंट शिकलो होतो. तसंच जर आम्हाला गुगल मॅप शो करायचा असेल तर गुगल मॅप शो करायसाठी कुठली ऍक्टिव्हिटी युज करायची. ओके, सो मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जर मला गुगल मॅप क्रिएट करायचा असेल, कोणाला माहिती आहे काय करायला लागेल? मग काय करायला लागेल? ऑफलाईन ऍप मध्ये जावा मध्ये पॅकेज नेम वर राईट क्लिक, न्यू गुगल आणि गुगल मॅप्स व्ह्यू ऍक्टिव्हिटी. जर स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या. ओके, म्हणजे जर तुम्हाला याच्यानंतर कोणी विचारलं की जर तुला गुगल मॅप्स क्रिएट करायचा आहे, तू काय करशील? सगळ्यात पहिली स्टेप, सगळ्यात पहिली स्टेप काय की तुम्हाला ती गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट करावं लागेल. ओके, सो गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी पुन्हा सांगतोय, पॅकेज नेम वर राईट क्लिक, न्यू गुगल आणि गुगल मॅप्स व्ह्यू ऍक्टिव्हिटी. ओके, इथे येऊन तुमच्या त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीला नाव द्या, जसं की मी माय लोकेशन असं देतोय, माय लोकेशन ऍक्टिव्हिटी, याला मी करतोय फिनिश. ओके, आता बघा, जेव्हा तुम्ही ही ऍक्टिव्हिटी बनवाल ना, ही नॉर्मल ऍक्टिव्हिटी नाहीये. जसे आपली स्प्लॅश ऍक्टिव्हिटी, लॉग इन ऍक्टिव्हिटी, रजिस्ट्रेशन ऍक्टिव्हिटी, ह्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या तशी ही ऍक्टिव्हिटी नाहीये. जेव्हा तुम्ही ही ऍक्टिव्हिटी ऍड कराल तेव्हा मेनिफेस्ट फाईल मध्ये पण काही कोड ऍड होईल. माझी स्क्रीन फ्रीज झाली आहे का? बाकीच्यांना दिसतील माझी स्क्रीन? हो सर. नाही सर. Yes, sir. नाही दिसतोय का? माझ्याकडे नाही रे, शेअर मी नाही वाटत. एक मिनिट. सर फ्रीज आहे. सर स्क्रीन फ्रीज झाल्यासारखं वाटते. एक मिनिट. ठीक आहे, सो तुम्हाला सिम्पली जेव्हा तुम्ही गुगल मॅप ऍड कराल, गुगल मॅप शो करण्यासाठी जी ऍक्टिव्हिटी ऍड कराल, तेव्हा बाय डिफॉल्ट कोड पण इथे ऍड होऊन जाईल अँड्रॉइड मेनिफेस्ट मध्ये. दिसते सगळ्यांना इथे? टू डू दिसते सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस सर. ओके, सगळेजण लक्ष द्या रे बा, मी क्वेश्चन विचारेला. तुमचा रिझल्ट आहे मला माहिती आहे. ओके, बट एकाच गोष्टीवरती फोकस करू नका. रिझल्ट लागेल तो लागेल. ओके, सो सिम्पली तुम्हाला पुढे जायच्या पहिले जेव्हा तुम्ही गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट कराल तेव्हा सगळ्यात पहिले हे वाचाल. ओके, तो तुम्हाला हा जो पर्टिक्युलर कोड आहे, ही जी पर्टिक्युलर लाईन आहे, तुम्हाला काहीतरी सांगते. टू डू बिफोर यू रन युअर ऍप्लिकेशन यू नीड अ गुगल मॅप्स एपीआय की. तो काय म्हणतोय की जर तुम्हाला ऍप्लिकेशन रन करायचं असेल आणि गुगल मॅप शो करायचा असेल तर तुम्हाला एक एपीआय की लागेल, गुगल मॅप्स एपीआय की. ओके, सो मग ते गुगल मॅप्स एपीआय की आणायची कुठून? तर बघा, टू गेट वन फॉलो द डायरेक्शन हिअर. म्हणजे जर तुम्हाला गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे तर तुम्हाला हे जी खालची URL आहे, ती खालची URL कॉपी करा, गुगल क्रोम वरती जा आणि गुगल क्रोम वरती गेल्यानंतर इथे पेस्ट करा. आज तुम्ही थोडं थर्ड पार्टी बद्दल जाणून घेणार आहे. कुठली अदर कंपनी मला थर्ड पार्टी बद्दल किती इन्फॉर्मेशन आहे याच्यावरून तुम्हाला जज करते. कारण की अँड्रॉइड मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली जमून जातील, अवेलेबल आहे. बट थर्ड पार्टी सोबत तुम्ही इंटरॅक्शन करू शकता का, हे पण इम्पॉर्टंट आहे ना. यस ऑर नो? है ना? नाहीतर फक्त मला अँड्रॉइड मध्ये स्प्लॅश स्क्रीन, लॉग इन पेज, रजिस्ट्रेशन पेज झालं मी डेव्हलपर, असं नाहीये. तुम्हाला थर्ड पार्टी गोष्टी जमायला पाहिजे. थर्ड पार्टी म्हणजेच काय, जे अँड्रॉइडच्या आतमध्ये नाहीये पण आपल्याला युज करायचे आहेत. तर त्या थर्ड पार्टीकडे आपण जाऊ, त्यांना सांगू बाबा मला हा फीचर पाहिजे, आमचा पॅकेज नेम, आमचा SHA1 की घे, मग आपल्याला एपीआय की देतो. समजला का ऑनलाईन मध्ये? यस सर. यस. एक्झामच्या ज्या साईड आहे त्याला स्क्रोल कमी करा. लागला का रिझल्ट? ओके, सेशन झाल्यानंतर मग तुमचाच टाइम आहे. इथे बघा, क्रिएट एपीआय की, ह्या एक पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशन ओपन झालंय, दिसतंय युजिंग एपीआय की ऑनलाईन मध्ये. यस सर. ओके, हो सर. युजिंग एपीआय कीच्या
स्क्रीन मध्ये थोडं स्क्रोल डाऊन करा. इथे बघा गो टू क्रेडेन्शियल पेजेस दिसतंय का सगळ्यांना? गो टू क्रेडेन्शियल पेज. क्रेडेन्शियल म्हणजे काय होत असते? क्रेडेन्शियल मीन्स व्हॉट? इन्फॉर्मेशन, डेटा, युजर नेम और पासवर्ड, बरोबर ना? असं काहीतरी. सो गो टू क्रेडेन्शियल पेज वरती क्लिक करा. हे बघा, टू व्ह्यू द पेज सिलेक्ट अ प्रोजेक्ट. तुम्हाला ह्या गुगल मॅप्स किंवा गुगल क्लाउड, हा बघा हा गुगलचा क्लाउड प्लॅटफॉर्म आहे. त्या गुगलच्या क्लाउड प्लॅटफॉर्म वरती येऊन तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड प्रोजेक्टचं पॅकेज नेम आणि एक SHA1 की असतो. SHA1 की एका लॅपटॉपचा एक SHA1 की असतो. SHA1 की काय आहे सर, कुठे असतो? तर अँड्रॉइड मध्ये जायचं, ग्रेडल मध्ये जायचं. ग्रेडल मध्ये गेल्यानंतर बघा सेटिंग्स वरती क्लिक करायचं. ग्रेडल सेटिंग वरती क्लिक करायचं. खाली दिसतं एक्सपेरिमेंट, क्लिक करायचं आणि इथे बघा पहिला चेकबॉक्स हा तुमचा चेक असेल, त्याला अनचेक करायचं, अप्लाय करायचं, ओके करायचं. गेले डोक्याच्या वरतून? Yes, sir. SHA1 की आपण एकमेकाला कशाने ओळखतो? नावानी. थर्ड पार्टी आपल्याला पॅकेज नेम आणि SHA1 की असतो एक. SHA1 की. आता SHA1 की काय आहे सर? तर बघा फुल फॉर्म बघून घ्या त्याचं काय. सिक्युअर हॅश अल्गोरिदम दिसतंय का? म्हणजे 40 डिजिटचा तुम्हाला कोड भेटतो. ओके, हेक्साडेसिमल कॉम्बिनेशन ऑफ नंबर प्लस अल्फाबेट असा तुम्हाला एक नंबर भेटतो. ओके, SHA1 की. दुसरा आहे का काही? बस तेच आहे. ओके, सिक्युअर हॅश अल्गोरिदम. ओके, सो तो SHA1 की तुम्हाला ह्या गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मला द्यावा लागतो. गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म काय म्हणतोय की मला तुझा पॅकेज नेम, प्रोजेक्टचा पॅकेज नेम आणि SHA1 की दे, मी तुला API की देतो. तो API की तू प्रोजेक्ट मध्ये टाक, तुझा गुगल मॅप डिस्प्ले होईल. समजलं का? ऑनलाईन मध्ये समजलं सगळ्यांना? काय म्हणतोय मग गुगल, हा गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म काय म्हणतोय की मला 2 गोष्टी लागतील. कुठल्या 2 गोष्टी आहेत? पॅकेज नेम आणि SHA1 की. ते कोणाला द्यायला लागेल? ह्या गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मला. किंवा तुम्ही याला गुगल मॅप कन्सोल म्हणू शकता, गुगल मॅप प्लॅटफॉर्म म्हणू शकता, मल्टिपल नाव आहेत. आणि मग आपण जेव्हा याला पॅकेज नेम आणि SHA1 की देऊ तेव्हा तो आपल्याला काय देईल? API की. समजलं का ऑनलाईन मध्ये? येस सर. ओके, इथे बघा मी सिलेक्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करतोय. सिलेक्ट प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे दिसतंय न्यू प्रोजेक्ट. समजतंय ना सगळ्यांना? घेऊन बा सेशन. सगळ्यांचे सायलेंट करून फेल होणार आहे. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा एक प्रोजेक्ट क्रिएट करायला गेला. प्रोजेक्टचं नाव द्यायचं. प्रोजेक्टचं नाव काही पण द्यायचं नाही, आपल्याला समजलं पाहिजे असं प्रोजेक्टचं नाव द्यायचं. जसं की माझा प्रोजेक्ट कुठला आहे आता? माउंट्रिच सोल्युशन इंडस्ट्रियल ट्रेनिंग 2024. ओके, तुम्ही माउंट्री सोल्युशन इंडस्ट्रियल ट्रेनिंग 2024 असं प्रोजेक्ट नाव दिलेलं आहे. ओके, याला मी करतोय क्रिएट. ओके, जास्त झालेलं आहे अल्फाबेट. ओके, सो माउंट्रिच 2024 करतो. बघा क्रिएट झालेला एक प्रोजेक्ट बघा बिल्ड होतोय. दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके, तो प्रोजेक्ट क्रिएट होऊ द्यायचा आपल्याला. काय नाही, थर्ड पार्टी म्हटलं ना तर सगळ्या गोष्टी क्लिक, प्रेस, नेक्स्ट, कंटिन्यू असेच असतात. बट ह्या पण गोष्टी मुलांना जमत नाही, कारण की थर्ड पार्टी त्यांना वाटते खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्या थर्ड पार्टी आपल्याला रेडीमेड कोड देते, रेडीमेड गोष्टी देते, फक्त आपल्याला इंटिग्रेट करता आला पाहिजे बस. समजलं? ठीक आहे. सो इथे आल्यानंतर इथे बघा अशा प्रकारचा तुमचा प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. दिसते का इथे की अँड क्रेडेन्शियल्स ऑप्शन? बघा ही स्टेप रिपीट होणार नाही. हा Yes, स्टेप sir. रिपीट होणार नाही, कारण की पुन्हा पुन्हा करता येत नाही. सो काय करायचं मग इथे कीज अँड क्रेडेन्शियल्स वरती क्लिक करायचं. तो कीज अँड क्रेडेन्शियल वरती क्लिक केलं, पुन्हा लोड होत आहे. बघा तो स्टेप
वन ऑफ टू अकाउंट इन्फॉर्मेशन. तुम्ही इंडियन आहे का? यस. अगेन कंटिन्यू. आपण इंडियन आहे ना? पक्का? काल तुम्ही कोणाकडून होते? इंग्लंड कडून होते का? आता बघा तो काय म्हणतोय. आता म्हणतो तू पेमेंट करा. आपल्याला काय वाटते? गुगल फ्री देते सगळ्यांना प्रत्येक गोष्ट आहे ना. आपण एवढ्या वर्षापासून जेव्हापासून गुगल युज करतोय सगळ्या गोष्टी फ्री ऍक्सेस करतोय ना. गुगल फ्री युजर साठी आहे, डेव्हलपर साठी आहे का? नाही. तो काय म्हणतोय $200 मंथली क्रेडिट देतो. $200 म्हणजे काय? 200 गुणिले 85 करून घ्या. किती होते जवळपास ते? किती होतील? 1600. $200 इंटू 85 किती होतात? 1700 नाही, 17,000. बरोबर आहे. 17,000 बरोबर आहे. तुम्हाला वाटेल 17,000 तर सर भरपूर होऊन जातात. 17,000 रुपये आपल्याला महिना भेटले. कॅल्क्युलेशन करू बरं आपण. जर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये 17,000 युजर असले आणि 17,000 युजरनी ऍट अ टाइम जर गुगल मॅप ओपन केलं, ठीक आहे, एक सर्व्हिस, तर झाले तुमचे 17,000 क्रेडेन्शियल संपले. जर दुसऱ्यांदा 17,000 युजरनी गुगल मॅप ओपन केला, तुम्हाला 17,000 रुपये पे करायचे. समजलं का? आपल्याला काय वाटते? गुगल मॅप फ्री आहे. आम्हाला माहिती आहे गुगल मॅप पेड आहे. ओके, कारण की आपल्याला आपला क्रेडिट कार्ड किंवा इंटरनॅशनल डेबिट कार्ड अटॅच करावं लागतं आणि मग जसा युजर तो गुगल मॅप यूज करेल त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला पैसे पे करायला लागतात गुगलला. युजर साठी फ्री आहे, पण डेव्हलपर कंपन्यांसाठी ते पेड आहे. समजलं का सगळ्यांना? ऑनलाईन मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी Yes, तुम्हाला sir. कामाच्या आहेत. रिझल्टचा प्रेशर घेऊ नका, ठीक आहे? नाहीतर अर्धी इथं रिझल्टच्याच मार्गात चालले जाल. काय म्हणतोय? ठीक आहे, तुम्ही या इंटरव्ह्यू कुठल्या इंटरव्ह्यूच्या पुढे जा, या सगळ्या गोष्टी सांगा, तो पहिल्या गोष्टीत इम्प्रेस होतो तुम्हाला. सो गुगल मॅप काय आहे? पेड आहे, फ्री सर्व्हिस नाही आहे. दॅट्स वाय तो काय म्हणतोय एन्जॉय अप टू, आपल्याला वाटतं 40% ऑफ. 2021 ला गुगल मॅप फ्री होतं. 2020-21 ला फ्री होतं, मग त्यांनी पेड चालू केलं. इथे बघा, तो म्हणतोय डिस्काउंट भेटतोय, कंटिन्यू करा. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर मग तुमचं हे बघा, माझा कार्ड इथं अटॅच आहे, माझा क्रेडिट कार्ड, ठीक आहे. सो मी हे स्टेप अवॉइड करतोय. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पेमेंट करून टाकाल किंवा क्रेडिट कार्ड अटॅच करायचा, ठीक आहे. कारण की तुम्ही एवढा युज करणार नाहीये. तुम्ही कराल का? तुमचे काय 17,000 युजर्स आहेत का? ओके, 17,000 युजर्स आले आणि मग त्यांनी एका दिवसाला 4दा गुगल मॅप ओपन केला, तर 17 गुणिले 4 करून घ्या. 17,000 तर फ्री आहे, पण बाकीचे तुम्हाला पैसे पे करायला लागेल ना. समजलं का? ऑनलाईन मध्ये. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. याच्यामध्ये वाचायसाठी दुसरा कुठलाच प्लॅन नाहीये. ओके, तुम्हाला इथं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड अटॅच करावंच लागते. ओके, बट मग सर तुम्ही काय प्रोव्हाइड कराल? तर मी तुम्हाला माझी एक फ्री वाली एपीआय की देतोय. ती एपीआय की तुम्हाला यूज करायची आहे. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. Yes, Yes, sir. sir. फक्त त्याचा जास्त यूज करू नका, तुम्हालाच घर विकावं लागेल नाही तर. ही ती एपीआय की आहे. ओके, समजलं सगळ्यांना? एपीआय की, जी एपीआय की असते ना, जसं मुलांचं नाव कुठून MR मिस्टर असं चालू होते ना, मिस्टर निखिल शेंडे असं चालू होते ना. मुलींचं नाव लग्न व्हायच्या पहिले कुठून चालू होत असते? मिस मिस आहे ना. तसं हे जे एपीआय की आहे, एपीआय की कुठून चालू होत असते? अल्जा किंवा आयझा. दिसतंय AIZA? दिसलं का सगळ्यांना? हा क्वेश्चन Yes, sir. विचारला जातो तुम्हाला. Yes, sir. ओके, Yes. जेव्हा तुम्ही गुगल मॅप मध्ये एपीआय की तुम्हाला भेटते तेव्हा ती स्टार्ट कुठून होत असते? तर त्यावेळेस तुम्हाला माहिती असलं पाहिजे ते अल्जा किंवा आयझा पासून चालू होत असते. सो ही कॉपी करायची आणि कॉपी करून मग कुठे पेस्ट करायची? तर तुमच्या अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये. अँड्रॉइड मध्ये कुठे? अँड्रॉइड मिनीफेस्ट मध्ये. इथे बघा, हे डिटेल्स सांगायचे आहे, सांगतो मी तुम्हाला. इथे बघा खाली दिसते का मेटा डेटा टॅग सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, जर sir. तुम्ही गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट कराल, गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट केल्यानंतर अँड्रॉइड मिनीफेस्ट मध्ये हा बाय डिफॉल्ट कोड येईल. तो तुम्हाला सांगेल बाबा तुम्हाला जर एपीआय की लागत आहे तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर URL ला जा. तिथून तुम्हाला एपीआय की भेटेल जी अल्जा पासून किंवा आयझा पासून चालू होईल. ओके, आणि मग ती तुम्ही इथं पेस्ट करा युवर एपीआय कीच्या जागी. सो मला माझा जो एपीआय की मी आता तुम्हाला सांगितलं तो पेस्ट केला इथं. समजलं का? ऑनलाईन मध्ये समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. काही डिफिकल्ट आहे का? फक्त काय करायचं तुम्हाला? आता तुम्हाला काय करायचं? गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट करायची आहे. एपीआय की तुमच्यापाशी ऑलरेडी अवेलेबल आहे, एपीआय की बरोबर पेस्ट कराल. समजलं सगळ्यांना? ओके, बट Yes. Yes, sir. आता मी काय करतोय, आज मी एक मेनू आयटम ऍड करणार आहे. ओके,
त्या मेनू आयटमचं नाव काय आहे? माय लोकेशन. मी एक मेनू क्रिएट केला होता का होम ऍक्टिव्हिटी वरती शो करायसाठी त्या 3 डॉट्सच्या आतमध्ये किंवा बाहेर ऑनलाईन मध्ये केला Yes, होता sir. शो. Yes. Yes, sir. तो केला आतवरती करा. होता. ज्यांना माहिती असेल मेनू कुठे क्रिएट केला होता, कसा क्रिएट करायचा आहे. साकिब, जुबेर, साकिब, जुबेर यस सर. सांग. सर अभी आइटम ऐड करने का ना उसमें मेन्यू में, हाँ तो जो पहले वाला जो अपना था क्रिएट करा हुआ वो पहले खोलेंगे एक्सएल फाइल. हाँ मेन्यू में correct. पहले जो फाइल थी उसको खोलेंगे, ओपन करेंगे. काय करायचं सगळ्यात Opening पहिले tag. तुम्ही ऑलरेडी एक मेनू क्रिएट केला होता. मी काय आ रही सांगतो है तुम्हाला इसमें. फक्त एक मेनू आयटम ऍड करायचा, बरोबर आहे. सो मेनू Yes, sir. आयटम ऍड करायचं म्हणजे ऑलरेडी फोल्डर तर क्रिएट आहे ना. तो Yes, मेनू sir. कुठे आपला आहे? मेनू मध्ये दिसतोय. मेन्यू. मेनू मध्ये हे 2 मेनू एक्सएमएल फाईल आहे आपल्याकडे. ठीक आहे. सो आपल्याला कुठे शो करायचे ते ह्या मेनू होम मेन्यू चॅट होम. मध्ये इथे मेन्यू यायचं होम. आणि इथं येऊन आपला एक आयटम ऍड करायचा सिम्पली. समजलं Yes, sir. सगळ्यांना? Yes, Opening sir. Yes, tag. sir. ओके. Yes, हे sir. सांग मग sir. साकिब पुढे. ओपनिंग टॅग आइटम. ओपनिंग टॅगचं नाव काय आहे? आयटम. आइटम. ओके. पुढं आईडी. ठीक आहे. एट्रीब्यूट. ह्या मेनूला आपण Attribute कॉल ID. करणार आहे ना बॅकएंड मधून. यस सर. सो मेनू ह्या मेनूला जेव्हा मी कॉल करेल तेव्हा कशाने कॉल करेल? त्याच्या आईडी. आयडीनी. आपल्याला काय द्यायला लागेल? कंपल्सरी ऍड्रेस. आयडी. ओके. सो ID. मग आयडी दिसताना कंपल्सरी काय करायचं? ऍड्रेस प्लस आईडी. ओके. सो डबल कोट मध्ये @ प्लस आयडी फ्रंट स्लॅश. पुढं मेन्यू. ठीक आहे. मेन्यू कुठल्या पेज वरती शो करतोय? होम. होम. काय शो होम. करतोय? माय लोकेशन. माय लोकेशन. समजला का सगळ्यांना? ठीक आहे. मग Yes, त्याच्यानंतर sir. या आयटमला नाव टायटल. द्यायचं. ऍट्रिब्यूट टायटल. ठीक आहे. ऍट्रिब्यूटचं नाव काय? Android colon title. टायटल. याला मग मी नाव देतोय माय लोकेशन. माय लोकेशन. त्याच्यानंतर हा जो आयटम आहे शाकिब ऐकून घे. हा यस जो सर. आयटम आहे तुम्हाला ऍक्शन बार वरती शो करायचा आहे. मग त्यासाठी काहीच करावं लागेल. शो ॲज ऍक्शन. शो ॲज ऍक्शन. काय करायचं? ऑलवेज की नेव्हर? ऑलवेज. 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 म्हणजे ऍक्शन बार वरती शो करा. आता मला त्या ऍक्शन बार Icon. वरती हे असं माय लोकेशन नाव नाही शो करायचं आहे, मला आयकन शो करायचं आहे. सो आयकन कसं डाउनलोड करायचं कोणाला माहिती आहे? हात वरती करा. गुड शाकिब. स्नेहल येस सर. सांग. ड्रॉएबल वरती जा. ड्रॉएबल वरती जायचंय. राईट क्लिक. राईट क्लिक. वेक्टर ॲसेट. न्यू वरती जाऊन कुठे जायचं मग? वेक्टर ॲसेट. asset. पुन्हा एकदा ज्यांना माहिती नाहीये, अँड्रॉइडनी थाउजंड्स ऑफ आयकॉन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही सध्याच्या गुगल मीट मध्ये आहे, तुम्हाला जे लहान लहान आयकॉन दिसत आहेत ते सगळे इथं अवेलेबल आहेत. तिथूनच त्यांनी युज केलेले आहेत. काय करायचं? ड्रॉएबल वरती राईट क्लिक, न्यू वेक्टर ॲसेट याच्यावरती क्लिक करा. कशावरती क्लिक करायचं मग आता स्नेहल? क्लिप आर्ट. क्लिप आर्ट वरती Clip art. डबल क्लिक करायचं. डबल आता इथे येऊन काय शो करायचं किंवा काय टाईप करायचं? लोकेशन. लोकेशनचे मल्टिपल असे तुम्हाला आयकॉन दिसले पाहिजे. ओके. सो लोडिंग आयकॉन्स येत आहे. आयकॉन लोड होऊ द्या. लागला का रिझल्ट? नाही ना? ऑनलाईन वाले तर रिझल्टही चेक करत असतील मला माहिती. पण जास्त टेन्शन घेऊ नका. रिझल्ट लागणार तो लागणार. सिस्टम कडे लक्ष द्या. आता काय म्हणणं आहे? ओके. इथे बघा आयकॉन्स लोड झालेले आहे. बघा इथे मी लोकेशन टाईप केलं. दिसतंय ऑनलाईन मध्ये सगळ्यांना? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. इथे बघा लोकेशनचा एक आयकॉन दिसतोय मला, लोकेशन ऑन. सो याला मी ओके करतोय. याला मी बरोबर नाव देऊन देईल. काय हा आयकॉन आहे आणि कुठला आयकॉन आहे? माय लोकेशन. समजलं का? Yes, sir. यस. समजलं? पक्का? नेक्स्ट फिनिश. इथं आपला ड्रॉएबलच्या आतमध्ये तो आयकॉन आलेला आहे. ओके. सिम्पली आयकॉनचा जर मला कलर चेंज करायचा असेल तर काय करायला लागेल? इथे हा जो व्हाईट कलर आहे त्याला आपला जो दुसरा कलर होता माय कोर्सला कुठला दिलेला आहे आपण? लॉगआउटला कुठला दिलेला आहे? पर्पल कलर दिलेला आहे ना. आपण याला पर्पल कलर देऊन देऊ. सो @कलर. ओके. आणि मग पर्पल कलर. आपला हा जो लोकेशन दिसतोय व्हाईट कलर मध्ये त्याचा कलर चेंज होऊन
पर्पल होऊन जाईल. समजलं सगळ्यांना एवढं ऑनलाईन मध्ये? Yes, sir. Yes, sir. नेमकी तुम्हाला आता काय करायचं, तो आयकॉन आता अप्लाय करायचा आहे. आयकॉन कसं अप्लाय करायचं स्नेहल? Android icon, अँड्रॉइड कोलन आयकॉन पुढं drawable drawable आयकॉनचं नाव, आणि मग आयकॉन नेम. आयकॉनचं नाव माय लोकेशन. समजलं सगळ्यांना? इथे बघा आयकॉनचं एक आलेलं असेल माय लोकेशन जागी. लोड व्हायला वेळ लागेल. ओके, दिसते सगळ्यांना? आलंय? दिसलं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट माझा क्वेश्चन आहे. माझा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की मी मेनू आयटम ऍड केलाय. आता ह्या मेनू आयटम वरती क्लिक केल्यानंतर तो आपण आता जो ऍक्टिव्हिटी बनवली ना गुगल मॅपची, कुठली माय लोकेशन ऍक्टिव्हिटी, हे ओपन झाली पाहिजे. आता याचं लॉजिक कुठे लावायचं? हात वरती कराल. काय करायचं? सिम्पली या मेनू आयटम वरती क्लिक केल्यानंतर माझं माय लोकेशन ऍक्टिव्हिटी ओपन झाली पाहिजे. कुठे कोड करायला लागेल कृष्णल? कुठे? होम ऍक्टिव्हिटी. सिम्पल आहे. ओके, सो होम ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं आणि होम ऍक्टिव्हिटी मध्ये कुठे कोड करायचा? अस्मिता, अस्मिता आहे का? Yes, sir. आहे, कुठे आहे? अस्मिता ना? कुणीतरी मला मेसेज केला होता ना, अस्मिताच नाव होता आय थिंक, की सर तुम्ही मला क्वेश्चनच नाही विचारलं. हो सर. बरं, सांग मग आता क्वेश्चनचा आन्सर. बरं, काही काही स्टुडंट असे पण आहेत बघ, बरं, जे मला पर्सनली मेसेज टाकतात की सर मला क्वेश्चन विचारत जा. जी मोठी गोष्ट आहे. काही काही मुलं अशी आहेत ज्यांना क्वेश्चन विचारले की तापच येते डायरेक्ट. काय सर बॉम्ब फेकला का मी? अनुपम, क्वेश्चन विचारला म्हणजे सांग अस्मिता. क्वेश्चन समजला नाही सर. जेवण झालं? माझा क्वेश्चन काय आहे की जेव्हा मी माय लोकेशन ह्या आयटम वरती क्लिक करेल, या मेनू आयटम वरती, तर काय झालं पाहिजे? माझं होम ऍक्टिव्हिटी वरून गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी ओपन झाली पाहिजे. तर हा कोड कुठे करायचा एवढं समजलं, होम ऍक्टिव्हिटी मध्ये. पण होम ऍक्टिव्हिटी मध्ये कुठे करायचा? कुठं आपण असा कोड केलाय का जिथं आपण त्या मेनूच्या आयटम वरती क्लिक केलं तर मग आपण लॉजिक्स परफॉर्म करू शकतो? असं केलं होतं कुठं? समोर क्वेश्चनचा आन्सर सांगत असतो मी. एवढे गधे आहे तुम्ही. काय सेशन घेऊ? पक्का कॅन्सल करू? 15 तास डिक्लेअर करून टाकतो. जा तुम्ही तुमच्या घरी. ठीक आहे? No, sir. कोण म्हटलं ठीक आहे? सुनीता, आपण काय कुठली मेथड क्रिएट केली होती? On option item selected. सगळ्यात पहिले आपण इथे मेनू क्रिएट केला होता, आठवते का? मेनू क्रिएट केला Yes, होता. sir. कुठला मेनू क्रिएट केला होता आपण? हे ऑन क्रिएट ऑप्शन मेनूच्या आतमध्ये. मग त्या मेनू वरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे याचं लॉजिक लिहिलं होतं आपण ऑन ऑप्शन आयटम सिलेक्टेडच्या आतमध्ये. जर माझ्या मेनू आयटमची आयडी माय प्रोफाईल असेल तर इथे माय प्रोफाईल ऍक्टिव्हिटी ओपन होईल, आहे ना? इथंच काही लॉजिक लावा लागेल ना? Yes, Yes sir. or no? ठीक आहे, Yes, sir. आता इथे लॉजिक लावा. कोणाला माहितीये? अस्मिता, काय करायला लागेल सांग, तू सांगितलंच नाही. सर. हा, सर तिथे एक फील्ड ऍड करावं लागेल. ठीक आहे. इथं आपण इफ खालचा जो माय प्रोफाईल आहे त्याला मी एल्स इफ लावून देतो. ओके, आणि वरती याला मी इफ लावतो. हा, इफ जर पुढे आयटम डॉट आयटम डॉट गेट आयटम आयडी गेट आयटम आयडी पुढं इक्वल्स टू आर डॉट आयडी डॉट काय मेनू होम माय लोकेशन. जर आयटमची आयडी मेनू होम माय लोकेशन असेल तर काय होईल? माझा एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती मी जम्प करेल. बरोबर आहे? इंटेंट क्लास जिज्ञासा, काय होईल मग? Yes, sir. टोंबरे आहे ना? ठोंबरे. टोंबरे की सर, टोंबरे? इंटेंट कीवर्ड यूज करू आपण. हं? सॉरी, कीवर्ड मीन्स क्लास. म्हणजे इंटेंट क्लास, त्याचा ऑब्जेक्ट आय. काय करायचं सगळ्यात पहिले? इंटेंट. इंटेंट काय आहे? क्लास आहे सर तो, ज्याच्याने Intent आपण class. एका
ज्याच्याने आपण एका ऍक्टिव्हिटी वरून दुसऱ्या ऍक्टिव्हिटीवर जम्प करू. पुढं मग नंतर त्याचा ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू कीवर्ड इंटेंटचा कन्स्ट्रक्टर आणि त्याच्यात आपण 2 पॅरामीटर पास करू. एक आपण ज्या ऍक्टिव्हिटीवर आहे म्हणजे ती होम ऍक्टिव्हिटी डॉट दिस हा आणि आपल्याला ज्या ऍक्टिव्हिटीवर जायचं आहे म्हणजे माय लोकेशन ऍक्टिव्हिटीवर डॉट क्लास. ठीक आहे. आणि मग त्यानंतर त्या इंटेंटला स्टार्ट कसं करायचं मग स्टार्ट ऍक्टिव्हिटी आणि त्याचा ऑब्जेक्ट. त्याचा ऑब्जेक्ट मग इंटेंटचा ऑब्जेक्ट इंटेंट पास म्हणजे आपण काय म्हणतोय की जर होम ऍक्टिव्हिटी मध्ये मी माय लोकेशन ह्या मेनू आयटम वरती जर क्लिक केलं तर तो होम ऍक्टिव्हिटी वरून कुठे जम्प करेल माय लोकेशन ऍक्टिव्हिटी वरती. ठीक आहे. आणि मग तो इंटेंट आपण स्टार्ट केला. समजलं नव्हतं सगळ्यांना? Yes, sir. Yes. Yes, sir. Yes, sir. स्पेशल पॉवर टाइप सी आहे का? त्यात घेऊन फिरतो का तू? म्हणजे आज रिझल्ट लागल्यानंतर असं करणार होता काही? ठीक आहे. आता आपण एकदा आउटपुट रन करू. बघा सिंपल लॉजिक समजून घ्या. मी गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट केली. मी तुम्हाला एक एपीआय की दिलेली आहे, ती एपीआय की तुम्ही पेस्ट केली. तिसरं तुम्ही फक्त एक मेनू आयटम क्रिएट केला आणि त्या मेनू आयटमला कुठून कुठे जायचं ते सांगून दिलं. आता काय होईल? आता माझं एक्सपेक्टेशन आहे की जेव्हा मी त्या माय लोकेशन मेनू आयटमवर क्लिक करेल तेव्हा माझं गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी ओपन होईल आणि तिथं गुगल मॅप दिसला पाहिजे. बाय डिफॉल्ट गुगल मॅपचं लोकेशन कुठलं असते माहितीये का? ऑस्ट्रेलिया, सिडनी. म्हणजे जे पण सॅटेलाइट करत असतील किंवा गुगल मॅपने जे पण प्रोग्रामिंग करत असताना जो सेट केलेला लोकेशन आहे बाय डिफॉल्ट तो कुठला आहे? ऑस्ट्रेलिया, सिडनी. समजते का सगळ्यांना? या नवीन Yes, गोष्टी sir. तुम्हाला शिकायला भेटणार नाही म्हणून म्हणतो Yes. सिरियस राहा. ठीक आहे. स्वतः पण ऍप्लिकेशन रन करूया. ते मागची समोर आहे तुम्ही. सुयोग समोर आहे. समीर समोर इकडे बस. इथे बस. दिसते ना सगळ्यांना? कारण मला तिकडे दिसत नव्हतं. ठीक आहे. ऍप्लिकेशन रन होत आहे. ओके. एक्सपेक्टेड काय आहे की जेव्हा माझं गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी ओपन होईल माझा गुगल मॅप दिसला पाहिजे. ठीक आहे. तशी गुगल मॅपची ऍक्टिव्हिटी जी आहे किंवा गुगल मॅप्स काय फ्री आहे की पेड आहे? Paid आहे. प्रीमियम Paid आहे. आहे. म्हणजे काय? सगळ्यात पहिले फ्री देणे आणि मग बुक्का मारणे पाठीवर पेड करणे त्याला है ना. सो मी जी तुम्हाला एपीआय की देतोय ती एपीआय की कमी वापरा. ठीक आहे. आउटपुट दाखवेपर्यंत मग इरेज करून टाका किंवा इकडून मी डिसेबल करून टाका काही इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या नंतर. ठीक आहे. ऍप्लिकेशन रन होईपर्यंत रेकॉर्डिंग थांबवतोय मी. बरं सगळ्यांनी सगळ्यात पहिले आउटपुट बघून गेले बा. तुम्हाला असा आउटपुट आला पाहिजे. काय म्हणतोय मी? गुगल मॅप शो करता आला पाहिजे. ओके. जर गुगल मॅप शो झाला तर वेळ बघा इन्स्टॉल होत आहे. स्क्रीन दिसते ना? No, sir. स्क्रीन शॉट ऑफ दिसत नाही सर. बघायला एकदा पुन्हा दिसते का स्क्रीन? हो सर. Yes, sir. बघा आउटपुट ऍप्लिकेशन रन झालंय. ओके. ऍप्लिकेशन रन झालेला आहे. होम ऍक्टिव्हिटी वरती आलो. दिसते सगळ्यांना माय लोकेशनचा आयकॉन? सो Yes, sir. याच्यावरती क्लिक Yes, केल्यानंतर sir. गुगल मॅप ओपन झाला पाहिजे आणि गुगल मॅपचं लोकेशन कुठलं शो होईल? ऑस्ट्रेलिया, सिडनी. क्लिक केलं दिसतंय ऑस्ट्रेलिया, Yes, sir. सिडनी. Yes, sir. Yes, इथं sir. कुठेतरी इंडिया असून इथे इंडिया आपलं हे आपण बसलेलं इथे दिसू राहिलं का?
ओके, समजलं सगळ्यांना एवढं? की जर तुम्हाला Yes. एवढं Yes, आलं sir. समजा तुम्ही काहीतरी करताय, ठीक आहे, पण आपल्याला एवढंच नाही करायचं. आता काय करायचंय, हा जो सिडनीचा लोकेशन आहे, आता आपण कसं आपण एकमेकाला कशी नोटतो नावाने. मी जर तुम्हाला विचारलं तू कुठे राहतो, तू सांगतो ना की बाबा मी श्यामनगर इथे कुठेतरी राहतो, किंवा राजापेठ, राजकमल किंवा मूर्तिजापूर असं काही सांगता ना तुम्ही ऍड्रेस. तर आपण पर्टिक्युलर प्लेसला कशाने ओळखतो, ऍड्रेसनी. पण ऍड्रेस कसा फॉर्म होतो, ऍड्रेस बनतो कसा, तर ऍड्रेस हा लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड यांनी बनतो. लॅट लॉंग असं त्याला म्हणतो. जर लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडला कंबाईन केलं तर एक ऍड्रेस बनत असतो. समजलं का सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. सो सर काय करायचं आता आपल्याला पुढे, आपण नेक्स्ट पॉईंट वाचू. हा पॉईंट समजला ना सगळ्यांना? ओके, पहिला पॉईंट झाला आपला गुगल मॅप ऍक्टिव्हिटी क्रिएट करायची आहे. मेनू आयटम ऍड केलाय आपण, ऍड मेनू आयटम माय लोकेशन. ठीक आहे, हाऊ टू यूज गुगल मॅप कन्सोल. तुम्हाला गुगल मॅप कन्सोल सांगितलंय मी कसं वर्क करते. कुठपर्यंत, पेमेंट पर्यंत. पेमेंटच्या पुढे तुम्हाला फक्त पेमेंट करायचंय. मग तुम्हाला तिथे एक एपीआय की येईल, ती एपीआय की कॉपी करायची आणि पेस्ट करायची, तेच राहिलेलं फक्त. तर पेमेंट केल्यानंतर ते दिसून जाईल. तर तो पार्ट मी इथून स्किप केला, पेमेंट करायचा नव्हता. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे हाऊ टू शो अवर करंट लोकेशन युझिंग लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. म्हणजे तुम्हाला हे दिसतंय ना गुगल मॅप वरती, बघा मी ते गुगल मॅप ओपन करतोय. दिसते सगळ्यांना गुगल मॅप्स? हे काय सगळे, हे याला काय Yes, म्हणतो आपण? Yes, sir. हे काय आहेत? Landmark. काय कोणी सांगेल याला काय म्हणतो आपण? हे Landmark. त्याला म्हणतो आपण मार्कर्स. काय म्हणतो पण त्याला? मार्कर्स. ओके, सो आपल्याला काय शो करायचंय, माउंट्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आपल्या ऑफिसचा मार्कर शो करायचा आहे. बाय डिफॉल्ट कुठला आहे, बाय डिफॉल्ट कुठला आहे, ऑस्ट्रेलियाचा सिडनी. तो सर आपण आपलं स्वतःचं करंट लोकेशन काढायचं कसं, सिम्पली गुगल मॅप टाईप करा, गुगल मॅप ओपन करा, इथे बघा माउंट्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड टाकलं मी, इथे मला दिसतं बघा, दस्तूरनगरचं माझं ऑफिस येईल, दिसतंय? ओके, हे आपलं ऑफिस आहे. इथे बघा वेगळे वेगळे तुम्हाला ऑप्शन्स पण दिसतील बरं. ओके, सो आपल्याला आता ह्या पर्टिक्युलर लोकेशनचा लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड काढायचं असेल तर कसं काढायचं, तर ह्या गुगल मॅप वरती ह्या मार्कर वरती राईट क्लिक करा. दिसतंय का? काय केलं मी, या मार्कर वरती राईट क्लिक केलं, दिसतंय का? व्हॉट्स हिअर, हे वरती पण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच आहे. याच्यावरती क्लिक करा, चालते. समजलं? काय केलं मी, Yes, sir. मार्कर वरती राईट क्लिक, मार्कर वरती राईट क्लिक, दिसतंय? Yes, sir. पहिल्या त्याला काय म्हणतो आपण, लॅटिट्यूड. दुसरं काय असते, लॉन्जिट्यूड. ते बघितलं का तुम्ही, असं पृथ्वी असते, अशी लाईन जाते, उभी लाईन जाते, आडवी लाईन जाते, है ना? कोणतं लाईन म्हणतो त्याला आपण? मराठी शिकले असेल ना तुम्ही, काय ते अक्षर काय, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. रेखावृत्त. रेखावृत्त. दिसतंय काय, केलेलं दिसतंय? हे दिसतंय ना, हे Yes, sir. लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. जिथं हा लॅट आणि लॉंग भेटतो त्याला पण एक ऍड्रेस असं म्हणतो. समजलं का? सो माउंट्री सोल्युशनचं इथून अशी लाईन गेलेली असेल, इथून अशी लाईन गेलेली असेल, जिथं भेटलेली आहे तो झाला माउंट्रीचा ऍड्रेस. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, तुम्हाला सिम्पली कंपनीचा लॅट लॉंग काढायचा असेल, गुगल मॅप ओपन करा, राईट क्लिक करा, लॅट लॉंग कॉपी करा, आणि लॅट लॉंग कॉपी करून जर कुठे पेस्ट करायचा, तर तुम्हाला आता गुगल मॅप कुठल्या ऍक्टिव्हिटी वरती शो होतोय, कुठल्या ऑनलाईन मध्ये? My location. आता बघा My location activity. तो लॅट लॉंग कॉपी केलेला आहे, बट पेस्ट करायच्या पहिले सगळ्यात पहिले हा बघा तुम्हाला बाय डिफॉल्ट कोड पण भेटलेला आहे. दिसतं ना बाय डिफॉल्ट कोड? जेव्हा तुम्ही गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट करता तुम्हाला बाय डिफॉल्ट कोड पण भेटतो. ठीक आहे, इथे बघा पब्लिक क्लास माय लोकेशन ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण माय लोकेशन ऍक्टिव्हिटी मध्ये काय एक्सटेंड करतोय, फ्रॅगमेंट ऍक्टिव्हिटी. तुम्हाला हा एक क्वेश्चन विचारला जातो की जर तुम्हाला गुगल मॅप शो करायचा असेल तर गुगल मॅप तुम्ही कशावरती शो कराल, इमेजीवरती, टेक्स्टवरती, एडिट टेक्स्ट वरती, कशावरती शो करता, फ्रॅगमेंट वरती. समजलं का सगळ्यांना ऑनलाईन मध्ये?
Yes, sir. Yes, sir. जर तुम्हाला गुगल मॅप शो करायचं, सर दाखवा बरं आम्हाला. सो आपण लेआउट मध्ये जाऊया, ऍक्टिव्हिटी माय लोकेशन मध्ये जाऊया, स्प्लिट मध्ये जाऊया. दिसते सगळ्यांना फ्रॅगमेंट? Yes, sir. Yes, sir. सो फ्रॅगमेंट वरती तुम्ही तो तुमचा गुगल मॅप शो करताय. या लहान लहान गोष्टी विचारल्या जातात इंटरव्ह्यू मध्ये. ह्या 4-5 गोष्टीवरून फिक्स केल्या जाते तुम्हाला किती नॉलेज आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. ओके. त्यानंतर इम्प्लिमेंट्स म्हणजेच काय होते, कोणी सांगेल? Interface. आपल्याला इंटरफेस इम्प्लिमेंट करायचं आहे. आपण कुठला इंटरफेस इम्प्लिमेंट केला? ऑन मॅप रेडी कॉल बॅक. म्हणजे ह्या ऑन मॅप रेडी कॉल बॅक या इंटरफेसच्या काही ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स असतील ते आपल्याला ह्या विधीने प्रोग्राम युज करायचे आहे. सो हा इम्प्लिमेंट केल्यानंतर ऑन मॅप रेडी कॉल बॅक हा इंटरफेस काय म्हणतोय, माझी एक मेथड आहे, ती मेथड तुम्हाला खाली युज करायला लागेल. कुठली मेथड आहे ती बघा, हे ऑन मॅप रेडी. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचा गुगल मॅप रेडी होईल तेव्हा कुठली मेथड कॉल होत असते? ऑन मॅप रेडी. बरं, मी ही मेथडच काढून टाकतो. मग काय होईल, हा इंटरफेस म्हणेल किंवा एरर देईल. दिसते सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. इथं आलेला एरर. सो ऑन मॅप रेडी कॉल बॅक इंटरफेस काय म्हणतोय की माझी एक ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे, ती तुम्हाला युज करायला लागेल, त्याचं नाव आहे ऑन मॅप रेडी. म्हणजे जेव्हा जेव्हा गुगल मॅप रेडी झालेला आहे, हा इंटरफेस ते रिसिव्ह करेल आणि त्याच्या मेथडला सांगेल ऑन मॅप रेडीला की गुगल मॅप बघा, गुगल मॅप नावाचा आर्ग्युमेंट आहे, त्याचा ऑब्जेक्ट आहे गुगल मॅप. त्याच्याकडे जे पण प्रॉपर्टी म्हणजे जे पण ऍड्रेस वगैरे लॅटलॉंग आलेला असेल त्या गुगल मॅपनी तो असाइन करून दिला एम मॅपला. खाली दिसतंय ना गुगल मॅपचं ऑब्जेक्टचं नाव गुगल मॅप. इथे बघा गुगल मॅप आपण असाइन केला एम मॅपला. एम मॅप काय सर नवीन? तर एम मॅप वरती बघा गुगल मॅपचाच ऑब्जेक्ट आहे. समजलं काय? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एम मॅप गुगल मॅप वरती आता ऑपरेशन परफॉर्म करायचे ना, लाईन ड्रॉ करायची आहे, सर्कल ड्रॉ करायचं आहे, मार्कर ऍड करायचं आहे. कशावरती? गुगल मॅप वरती. सगळ्यात पहिले तुम्ही इथे काय केलं, मग या इंटरफेसच्या आतमध्ये येऊन गुगल मॅपचा ऑब्जेक्ट क्रिएट केला एम मॅप. एवढं तरी लक्षात ठेवा, बाकी सगळं विसरून जा. समजलं का ऑनलाईन सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सो ह्या ऑन मॅप रेडी कॉल बॅकनी, ह्या इंटरफेसनी त्याच्या मेथड ऑन मॅप रेडीला सांगितलं गुगल मॅपची कुठली तरी लोकेशन भेटलेली आहे. गुगल मॅपनी ती लोकेशन घेतली, कोणाला दिली? एम मॅपला. एम मॅपच्या क्लासचं नाव काय आहे? एम मॅपच्या ऑब्जेक्टचं नाव काय आहे? सॉरी, क्लासचं नाव काय आहे? Google Map. इंडायरेक्टली त्याने गुगल मॅप कडून प्रॉपर्टी घेऊन गुगल मॅपलाच दिली. पण या गुगल मॅपला का दिली? कारण की आपल्याला ग्लोबली आता त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करायचे. समजलं ऑनलाईन मध्ये सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके. तर इथे बघा, जर तुम्हाला लॅटिट्यूड, लॅट आणि लॉंग, ठीक आहे, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड, ठीक आहे, याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? लॅट अँड लॉंग. समजलं सगळ्यांना? और लॉन्जी असं म्हटलं तरी चालते. समजलं ना? सो लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड याला जर तुम्ही इफ लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड is used in pair, so we need to use one class name as lat long. म्हणजे जर तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड, इथे बघा हा लॅटिट्यूड आहे, दिसते सगळ्यांना? सिडनीचा, ऑस्ट्रेलियाचा बाय डिफॉल्ट लॅटिट्यूड कुठला आहे? -34. लॉन्जिट्यूड काय आहे? 154, 151. ओके. इथे बघा कुठेतरी आहे तो. दिसते सिडनी सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. सो हा तिथला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आहे. मला कुठे टाकायचं? माझं टाकायचं ना. सो ह्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड मध्ये जो मी लॅट लॉंग इथून कॉपी पेस्ट केला होता आहे ना, इथून कोणाचा माईक चालू बंद करा. कोणाचा माईक चालू आहे? ओके. पोरं घरी असतील आपल्या क्लासमध्ये, नाही? पोरं आहे काय? ठीक आहे. सो याच्यावरती लॅटलॉंग मी कॉपी केला होता, सिम्पली तो लॅटलॉंग इथे पेस्ट करतोय सिडनीच्या जागी. समजलं का सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. सिंपल आहे ना? काय केलं मी? Yes, sir. समजत आहे ना तुम्हाला? PRP वाले काय केलं? लॅटलॉंग कॉपी केला आणि इथे घेऊन पेस्ट केला. फक्त तुम्हाला मी कोड समजावला, ठीक आहे. आणि इथं सिडनीच्या जागी काय करतोय? नाव लिहितोय माउंट्रिच ऑफिस. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. इथं खाली इश्यू का आला सांगा बरं? जिथं जिथं सिडनी आहे तिथं काय लिहिलं आता? Boundary solution. बघा, हे पुढे जायच्या पहिले मी सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय त्या लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड पेअर मध्ये युज करायचं असेल
तर ते पेअर किंवा तुम्ही लॅट लॉंग कोणाला असाइन कराल? एका क्लासला. कुठल्या क्लासला? ज्याचं नाव आहे लॅट लॉंग. लॅट लॉंग. समजलं सगळ्यांना? लॅट लॉंग नावाचा क्लास आहे ज्याच्या आतमध्ये तुम्ही लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड पास करता कन्स्ट्रक्टर मध्ये. समजलं ऑनलाईन मध्ये सगळ्यांना? येस सर. हॅलो सर. ओके. Yes, sir. येस. सर स्क्रीन नाही दिसत आहे. नाही रे, दिसते ना माझी तर चालू आहे इकडे. दिसत आहे. दिसतंय ना सगळ्यांना? येस सर. Yes, sir. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे का? लागलं का रिझल्ट? आहे ना? पाहू राहिले का तू? ठीक आहे. सो समजलं एवढं सगळ्यांना लॅट लॉंग? Yes, sir. येस सर. जा झोपायला. तुम्हाला काय शिकल्यानंतर इंटरेस्ट येईल ते सांगा मला. पिक्चर दाखवू? कोणता पिक्चर लागला तो? कल्की? इंटरेस्ट येईल का? म्हणजे मांजाना मला चंदू चॅम्पियन. सर लॅट लॉंग एवढं समजलं सगळ्यांना? लॅट लॉंग हा क्लास जेव्हा तुम्ही युज कराल तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा मला लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड पेअर मध्ये भेटत आहे. ओके. सो पुढं एम मॅप काय कोणी सांगेल? Google Map. ऑब्जेक्ट. Google Map. गुगल मॅप वरती हे जे मार्कर दिसत आहे ना, हे मार्कर कसे येत आहेत? एका मेथडनी. त्या मेथडचं नाव काय आहे? ऍड मार्कर. समजलं सगळ्यांना? Yes, sir. येस सर. मॅप म्हणजे गुगल मॅप वरती आपण मार्कर ऍड करतोय. मार्कर ऍड करायसाठी मेथडचं नाव काय मग? ऍड मार्कर. ऍड मार्कर मेथड मध्ये आपल्याला काय पास करायचं आहे? मेमरी अलोकेशन साठी न्यू. आपण एक नवीन ऍड करतोय ना मार्कर. सो काय पास करायला लागेल? न्यू. मग मेथडचं नाव काय आहे? मार्कर ऑप्शन. ही लाईन लक्षात ठेवा कारण की आपल्याला दुसरं मार्कर ऍड करायचंय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूरच्या नावाने किंवा जालन्याच्या नावाने. समजलं का? सो हीच लाईन लिहायला लागेल आपल्याला मार्कर ऍड करायसाठी. सो न्यू मार्कर ऑप्शन मेथड. मार्कर ऑप्शन मध्ये मग आपल्याला काय सांगायला लागेल की मार्करची पोझिशन काय असली पाहिजे? तर पोझिशन शो करायसाठी मेथडचं नाव काय मग? Position. पोझिशन शो करायसाठी मेथडचं नाव काय? पोझिशन. पोझिशन काय दिलेले आम्ही? माउंट्रीज ऑफिस. माउंट्रीज ऑफिस ऑब्जेक्ट मध्ये काय स्टोर आहे? हा लॅटिट्यूड लॉंजिट्यूड. म्हणजे ह्या इनडायरेक्टली ह्या लोकेशन वरती मार्कर ऍड होईल पुढे जाऊ. समजलं सगळ्यांना? सर ते Yes, sir. मार्कर ऑफ सिडनी नाही सर, मार्कर ऑफ माउंट रीच करावं लागेल सर टायटल मध्ये. हा काय म्हटलं? टायटल मध्ये मार्कर इन माउंट रीच करावं लागेल सर. आणि इथं आपल्याला टायटल मध्ये काय करायला लागेल? आता मार्कर इन सिडनी आहे त्याच्या जागी काय करायला लागेल मग? मार्कर इन माउंट रीच. सोल्युशन टीव्हीटी एलटीटी. समजलं का सगळ्यांना एवढं? येस सर. येस सर. काय डिफिकल्ट आहे का? रेडीमेड कोड आहे. फक्त तुम्हाला आता एवढं स्मार्ट वर्क करायला लागेल. कसं दोन प्रकारे माणूस वर्क करतो. फ्रेशर असताना गध्यासारखा, ठीक आहे, बट त्याच्यात स्मार्ट वर्क टाकता येतो का? मी पण गध्यासारखं काम केलेलं आहे, पण ते गध्यासारखं काम केल्यानंतर त्याला हार्डवर्क म्हणतो बरं. हार्डवर्क वाटल्यानंतर आपल्याला स्मार्ट वर्क जमते. डायरेक्ट स्मार्ट वर्क मध्ये घुसलो तर मग फक्त तुम्ही डिपेंडेंट काम करा. जेवढं येते तेवढंच येते. ओके. एवढं समजलं सगळ्यांना? पुन्हा लाईन सांगतोय बघा. लॅटिट्यूड लॉंजिट्यूड कुठून कॉपी केली हे पण सांगतो. सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा माय लोकेशन ऍक्टिव्हिटी क्रिएट केली होती गुगल मॅप ऍक्टिव्हिटी, तेव्हा इथं बाय डिफॉल्ट तुम्हाला एक ऑन मॅप रेडी कॉलबॅक नावाचा इंटरफेस इम्प्लिमेंट झालेला आहे. ह्या इंटरफेसची बाय डिफॉल्ट मेथड आहे ऑन मॅप रेडी. ह्या गुगल मॅपला जे पण प्रॉपर्टी भेटलेली आहे त्या प्रॉपर्टी आपण एम मॅपला पास केले. प्रॉपर्टी म्हणजेच काय? आपली जाहिरात नाही बरं. लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड किंवा ऍड्रेस किंवा पोस्टल कोड किंवा कंट्री नेम किंवा सिटी नेम किंवा डिस्ट्रिक्ट कोड, या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉपर्टी. ठीक आहे. तर त्यांनी एम मॅपला पास केले. एम मॅप काय आहे? एम मॅप हा गुगल मॅपचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथून गुगल मॅपने घेतलं आणि गुगल मॅपलाच दिलं प्रॉपर्टीज. ठीक आहे. मग इथं आपल्याला लॅट लॉंग पेअर मध्ये युज करायचं होतं. आपण कुठला क्लास युज केला? लॅट लॉंग. ऑब्जेक्टचं नाव माझ्या अकॉर्डिंग काही पण दिलं, माउंट्री सोल्युशन न्यू लॅट लॉंग. कोणाचं लॅट लॉंग मी पास केलेला आहे? माझ्या ऑफिसचं माउंट्री सोल्युशनचं. सो इथे मी लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड पेस्ट केला. मार्करचा लॅट लॉंग कुठून काढला? गुगल मॅप ओपन केलं. गुगल मॅप मध्ये फक्त राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर दिसतंय व्हॉट्स हिअर किंवा वरती पहिलं हे लॅट लॉंग असते. याला कॉपी करायचं आणि कॉपी करून इथे लॅट लॉंग मध्ये पेस्ट करून द्यायचं. समजलं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? Yes, येस sir. सर. मग गुगल मॅप वरती आपल्याला मार्कर ऍड करायचा होता. सो ग्लोबल ऑब्जेक्ट कुठला होता गुगल मॅपचा? M Map. एम मॅप. ओके. एम मॅप हे ऑब्जेक्ट वरती आपल्याला मार्कर ऍड करायचं होतं. मेथडचं नाव काय होतं मग?
ऍड मार्कर ऍड मार्कर ऍड मार्कर मध्ये आपल्याला काय नवीन मार्कर ऍड करायचं ना, सगळ्यात पहिले कुठला कीवर्ड लिहायला लागेल? न्यू. न्यू त्यानंतर मेथडचं नाव काय? मार्कर ऑप्शन. Make म्हणजे आपल्याला एक मार्कर ऑप्शन ऍड मार्कर करायचं आहे. ऑप्शन मग आपल्याला मार्करची पोझिशन फिक्स करायची आहे. मेथडचं नाव Position. पोझिशन आपण कुठे स्टोअर केलेली आहे? माउंट्रीज. हे आपण लॅट लॉंग इथे स्टोअर केलेले होते, ते असाइन केलं ना माउंट्रीज ऑफिसला. ओके. ऑब्जेक्ट पास केला, त्याच्यानंतर डॉट टायटल म्हणजे त्या मार्करवर क्लिक केलं. आता इथे बघा बरं, सध्या जर तुम्ही आउटपुट बघितलं, इथे बघा हे सिडनीचं आहे. या मार्करवर क्लिक केलं, दिसतंय का मार्कर इन सिडनी? तर तुम्हाला काय दिसलं पाहिजे? मार्कर इन माउंट्रीज सोल्युशन. ओके. तर त्यासाठी मी इथे कुठली मेथड यूज केली? मग टायटल द्यायसाठी टायटल टायटल आणि इथे काय दिसते? मार्कर इन माउंट्रीज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. आता बघा, जेव्हा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की नसेल, बघा एकदा पुन्हा मी बॅक जातोय आणि पुन्हा मॅप ओपन करतोय. ऑब्झर्व करा, काही गुगल मॅप मध्ये काही हरकत आहे का? काही अॅनिमेशन वगैरे होत आहे का? फक्त गुगल मॅप ओपन होतोय, बरोबर आहे? Yes, So, sir. यम मॅप गुगल मॅपचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती मी एक मेथड अप्लाय केलेली आहे. कुठली? मूव्ह कॅमेरा. ही जी मूव्ह कॅमेरा आहे ना, हे कुठलीही मुवमेंट करत नाही, फक्त त्या मार्कर वरती जो पण कॅमेरा आहे, सॅटेलाइट आहे किंवा जे पण असतील, तो याच्यावरती मूव्ह करेल. समजलं का सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? यस सर Yes, sir. मूव्ह कॅमेराने काय होतंय? फक्त तुमचा मार्कर डिस्प्ले होत आहे. सर एकदा रिपीट करा ना. गुगल मॅपच्या ऑब्जेक्टचं नाव काय? यम मॅप. ओके. आणि हा जो गुगल मॅप आहे, हा गुगल मॅप वरती आपल्याला काय शो करायचं आहे? मार्कर. तो मार्कर डिस्प्ले करायसाठी आपण कुठली मेथड यूज केलेली आहे? मूव्ह कॅमेरा. मार्कर ऍड करायसाठी ऍड मार्कर, आणि कॅमेरा मूव्ह किंवा कॅमेरा डिस्प्ले करायसाठी, म्हणजे आता तुमचा मॅपवरती तुमचा मार्कर दिसला पाहिजे ना, तर त्यासाठी तुम्ही कुठली मेथड यूज केली? मूव्ह कॅमेरा. म्हणजे फक्त तुमचा मार्कर दिसेल, बाकीचे तुम्हाला जर मग जर इकडे तिकडे जायचं असेल, क्लिक करायला लागेल. समजलं सगळ्यांना? ओके. पुन्हा बघा, जेव्हा मी मॅप ओपन करतोय, फक्त माझा मार्कर दिसतंय, डायरेक्ट माझ्या मार्करवरती तो फोकस करतोय. पण आता मी काय, कोणाचा माईक चालू बंद करतो पहा. कोणाच्या घरी बा काय गधे पोरं यार तुम्ही, यार मार हेही चालू करून देता. सो मला काय करायचंय आता? हा जो मार्कर आहे, हा सिंपल ओपन होतोय कॅमेरा. मूव्ह कॅमेरा म्हणजे सिंपल कॅमेरा. मला असं अॅनिमेटेड कॅमेरा ऍड करायचा आहे, म्हणजे असं लेफ्ट मधून राईट येईल आणि मग तुमच्या मार्कर वरती फोकस झाला पाहिजे. समजलं का? असं लेफ्ट टू राईट तुमचा कॅमेरा मूव्ह झाला पाहिजे. सॅटेलाइट कॅमेरा किंवा जो पण कॅमेरा असेल, जो पण यूज करतोय, जी पण टीम आहे, तर तो लेफ्ट टू राईट येईल आणि तुमच्या गुगल मॅप वरती त्या मार्करवरती झूम झाला पाहिजे. तर मी हा जो मूव्ह कॅमेरा आहे, त्या मूव्ह कॅमेराच्या जागी कुठला कॅमेरा यूज करेल? अॅनिमेटेड कॅमेरा. समजलं का ऑनलाईन मध्ये सगळ्यांना? यस सर ठीक आहे. बट तो अॅनिमेटेड कॅमेरा समजायचे पहिले, सगळ्यात पहिले काय समजून घ्या, मूव्ह कॅमेरा काय असते. तर यम मॅप वरती तुम्हाला कॅमेरा फोकस करायचा होता, तुम्ही कुठली मेथड यूज केली? मूव्ह कॅमेरा. मूव्ह कॅमेरामध्ये तुम्ही कुठला क्लास यूज केलेला आहे? कॅमेरा अपडेट फॅक्टरी डॉट न्यू लॅटलॉंग. म्हणजे कॅमेरा अपडेट फॅक्टरी नावाचा एक क्लास आहे, जो तुमचा कॅमेरा त्या मार्करवरती नेतो. समजलं का? सो कॅमेरा अपडेट फॅक्टरी डॉट न्यू लॅटलॉंग. मग ह्या मेथड मध्ये तुम्हाला फक्त लॅटलॉंग पास करायचं आहे. लॅटलॉंग तुम्ही कुठे स्टोअर केलेला आहे? हा लॅटलॉंग कुठल्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केलाय? तू सांग बरं, एक मिनिट थांब. हा, लॅटलॉंग कुठे स्टोअर केलेला आहे? कुठे आहे? रिअल टाइमच आहे कडे, जेशन मध्ये टाइम नाही, लक्षच नाही. लॅटलॉंग इथं हे राईट साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईडला असणार, एवढं कॉमन सेन्स नाही. काय करायचं पुढं? भजी विकायची आहे का? राजा एका लॅटलॉंग इथे सांगितलं होतं. चार सांगतोय मी एक गोष्ट, की हा लॅटलॉंग इथं राईट साईडला होता, तो इथं पास केला माउंट्रीच ऑफिसला. म्हणजे आता माउंट्रीच ऑफिस मध्ये काय स्टोर आहे? लॅटलॉंग. तर लॅटलॉंग कुठे स्टोर आहे? आता तुझ्या चेहऱ्यावरून वाटतंय की यार टाकलेला आहे का अंदरून? त्याला मी 28-29चा मी एवढा एनर्जेटिक तू किती वयाचा आहे? तू 21चा. तू एनर्जी जास्त पाहिजे की माही? ठीक आहे. इथं माउंट्रीच ऑफिस वरती तो कॅमेरा मूव्ह करेल. म्हणजे तुम्हाला समजत आहे का की ह्याच कॅमेरा
म्हणजे जेव्हा मी गुगल मॅप ओपन करतोय तो बरोबर याच्यावरतीच तो कॅमेरा कसा मूव्ह करतोय, तर त्यासाठी आपण कुठली मेथड यूज केली होती, मूव्ह कॅमेरा नावाची. आणि मूव्ह कॅमेरामध्ये आपण कॅमेरा अपडेट फॅक्टरी डॉट न्यू लॅट लॉंग झूम न्यू लॅट लॉंग या मेथडच्या आतमध्ये आपण एक ऑब्जेक्ट पास केलं. ऑब्जेक्ट होता माउंटरीच ऑफिस. माउंटरीच ऑफिस मध्ये काय स्टोर आहे, लॅट लॉंग. म्हणजे डायरेक्ट ह्या पर्टिक्युलर मार्करवरती तो कॅमेरा ओपन झाला. समजलं एवढं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस सर. येस सर. तसंच तुम्हाला काय करायचंय, सिम्पल कॅमेरा ओपन नाही करायचा आहे, अॅनिमेटेड करायचंय. मग पुन्हा गुगल मॅपच्या ऑब्जेक्टचं नाव काय, एम मॅप. ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला कुठला कॅमेरा ऍड करायचा आहे, अॅनिमेटेड कॅमेरा. ओके, मग आता अॅनिमेटेड कॅमेरावरती पुन्हा कॅमेरा युज करायचा ना, तर मग त्यासाठी क्लासचं नाव काय, कॅमेरा अपडेट. समजलं सगळ्यांना? समजतंय ना? कॅमेरा युज करायचा आहे, तर कुठला क्लास युज करायचा, कॅमेरा अपडेट फॅक्टरी. ठीक आहे. डॉट इथे काय पास करायचं, न्यू लॅट लॉंग झूमही झालं पाहिजे ना. सो न्यू लॅट लॉंग झूम. समजलं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस सर. सेम बघा, वरचं जे आहे ना तेच खाली केलेलं आहे, फक्त इथं न्यू लॅट लॉंगच्या जागी काय दिलेलं आहे, न्यू लॅट लॉंग झूम. ठीक आहे. तर मग त्याला पहिलं सांगायचं आहे लॅट लॉंग. तुमचा लॅट लॉंग कुठं स्टोर आहे, लॅट लॉंग पुन्हा कुठं स्टोर आहे, वरती स्टोर केलं ना माउंटरीच ऑफिस मध्ये. माउंटरीच माउंटरीच ऑफिस वरती फोकस कर बाबा, माउंटरीच ऑफिस. आणि सेकंड तुम्हाला पास करायचं आहे फ्लोट व्हॅल्यू, झूमिंग व्हॅल्यू. तर मी ते पास करतोय 16. समजलं का? 1.6 किलोमीटर जो पण रेडियस आहे तो कव्हर होईल. समजलं का सगळ्यांना? 16 फ्लोटिंग sir. झूम. त्याच्यानंतर नेक्स्ट त्या न्यू लॅट लॉंग झूम मध्ये मी दुसरा काय पास करतोय, की ड्युरेशन. किती सेकंड मध्ये ते असं लेफ्ट टू राईट जाईल आणि मग झूम होईल. तर ड्युरेशन 5 सेकंडच्या आतमध्ये, म्हणजे 5000 मिली सेकंड मध्ये तो असा लेफ्ट टू राईट तुमचा कॅमेरा गुगल मॅप वरती सरकेल आणि मग तुमच्या लोकेशन वरती झूम करेल. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं, कॉलबॅक पास करा नल. समजलं सगळ्यांना एवढं, ही लाईन? येस सर. बघा किती इझी आहे. गुगल मॅप वरती जर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचे तर सिंगल लाईन आहे आणि याची तुम्हाला हायरिंग भेटते याच्यावरती. गुगल मॅपच्या ऑब्जेक्टचं नाव काय, एम मॅप. कॅमेरा अॅनिमेटेड यूज करायचंय, मेथडचं नाव अॅनिमेटेड कॅमेरा. कॅमेरा यूज करायचंय, कुठला क्लास यूज करायचा, कॅमेरा अपडेट फॅक्टरी. लॅट लॉंग झूम करायचंय, मेथडचं नाव न्यू लॅट लॉंग झूम. न्यू लॅट लॉंग झूम काय म्हणतोय, 2 आर्ग्युमेंट दे. पहिलं कुठलं, लॅट लॉंग कुठं स्टोर आहे, फ्लोटिंग पॉइंट किती दिलेला आहे, झूमिंग पॉइंट दिलेला 16. दुसरं आर्ग्युमेंट काय आहे, ड्युरेशन, किती वेळात ते ऑपरेशन परफॉर्म व्हायला पाहिजे, कितीला 5000 मिली सेकंड म्हणजे 5 सेकंड. आणि तिसरा आर्ग्युमेंट कुठला आहे, नल. ठीक आहे. स्क्रीन दिसते ना बाबा बाकी सगळ्यांना? हो सर. रन करू. आता पुन्हा ऍप्लिकेशन रन होईपर्यंत एकदा बघून घ्या. जेव्हा मी गुगल मॅपवर क्लिक करतोय, सिम्पल, काही होत आहे का, अॅनिमेशन वगैरे काहीच परफॉर्म होत नाहीये, डायरेक्ट तुमच्या मार्करवरती फोकस होतोय. आता काय एक्सपेक्टेड आहे बघा, दिसते सगळ्यांना स्क्रीन ऑनलाईन मध्ये? येस सर. गुगल मॅपवर क्लिक केलं, आता बघा तुमचा कॅमेरा कसा लेफ्ट टू राईट झूम झाला. तो आता जो लेफ्ट टू राईट झाला तो दिसलाच नाही तुम्हाला. ओके, पुन्हा तो लेफ्ट टू राईट होतोय पण तो लोड घेतो ऍक्च्युअली. समजलं का? आता बघा पुन्हा झूम झालेला आहे, दिसतंय का? याच्यावरती क्लिक करतोय मी, दिसतंय का, मार्कर इन माउंटरी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आपलं ऑफिस आहे. येस ओके, सर. जर तुम्ही याच्यावरती क्लिक केलं गुगल मॅपवरती आपलं ऑफिस ओपन होऊन जाईल. समजताय का? येस सर. येस सर. ओके, ऍक्च्युअली हे असं लेफ्ट टू राईट होतंय. ओके, बट युजेस जास्त असल्यामुळं बघा थोडंसं हालताना तुम्हाला दिसलं असेल. बघा ऑब्झर्व करा थोडंसं पुन्हा एकदा, दिसतंय का? तो गुगल मॅप सरकला, अजून हल्ला आणि आता मग फोकस झाला. ओके, तो त्याने असा लेफ्ट टू राईट सरकला आणि मग आपल्या लोकेशन मध्ये त्याने झूम केलं. समजलं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये एवढं? येस सर. ओके, लागला का रिझल्ट? नाही ना? घेऊ अजून पुढचा पॉईंट. ओके, सो हाऊ टू शो द करंट लोकेशन ऑन लॅटिट्यूड अँड लॉंजिट्यूड. करंट लोकेशन शो केला माउंट्रिक्सचं. हाऊ टू यूज अॅनिमेटेड कॅमेरा. अॅनिमेटेड कॅमेरा यूज केला. लास्ट 2 पॉईंट राहिलेले आहेत, ते पण इझीच आहे. पण इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे का, क्वेश्चन आहे का, विचारा.
कॉल बॅक म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं असेल ना, तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का की मला इथून जायचं आहे मूर्तिजापूरच्या कॉलेजला, जसं मी मूर्तिजापूर कॉलेजला पोहोचलो तर तुम्हाला गुगल सांगते ना यू रीच युअर डेस्टिनेशन. समजलं? ऐकलंय कधीतरी ऑनलाईन वाले? Yes, sir. क्वेश्चन आहे की जरा कॉलबॅक नल का दिला है ना, हा कॉलबॅक नल का दिला? म्हणजे जर तुम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचले तर त्यावेळेस मग काय युजरला काय सांगायचं काही यू रीच युअर डेस्टिनेशन आहे ना, तर त्यावेळेस मग तुम्ही नल मध्ये काहीतरी कॉलबॅक मध्ये काहीतरी वेगळं पास करू शकता. सध्या मी नल पास केलं, मला काही पास करायचं नाहीये, दाखवायचं नाहीये. समजलं का सगळ्यांना? Yes. अजून क्वेश्चन विचारत चला, अजून सांगा. पाणी पण घेतो तोपर्यंत. No, sir. No, sir. सगळ्यांना समजलं ना? पुन्हा सांगतोय. सगळ्यात पहिले काय केलं आपण, गुगल मॅप्स ऍक्टिव्हिटी क्रिएट केली. ठीक आहे, त्याच्यानंतर एक आयटम क्रिएट केला होता आपण. ओके, याच्या आतमध्ये माय लोकेशन नावाने त्याला मग आपण इथे रजिस्टर्ड केलं. म्हणजे बाबा त्याच्यावरती क्लिक झाल्यानंतर काय झालं पाहिजे, तर आपण ऑन ऑप्शन आयटम सिलेक्टेडच्या आतमध्ये आलो होतो आणि त्याला सांगितलं बाबा जर मेनू आयटम माय लोकेशनवर क्लिक झालं तर माय लोकेशन ऍक्टिव्हिटी ओपन कर. मग इथे आलो, इथे यायच्या पहिले मेनिफेस्ट मध्ये आपण हे की ऍड केली होती, एपीआय की. जरी एपीआय की नसेल किंवा याच्यातला एकही अल्फाबेट चुकला तर तुम्हाला गुगल मॅप दिसणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर माय लोकेशन ऍक्टिव्हिटी मध्ये आलो होतो. इथे तुम्हाला इथे सगळ्यात पहिले सांगितलं की बाय डिफॉल्ट कोड आहे हा ऑन मॅप रेडी कॉलबॅक नावाचा इंटरफेस आहे. म्हणजे जेव्हा तुमचा गुगल मॅप रेडी होते तेव्हा सगळ्यात पहिला इंटरफेसला सांगते की मी रेडी झालेलो आहे. मग इंटरफेस लिसन करतो. मग या ऑन मॅप रेडी कॉलबॅकच्या आतमध्ये एक मेथड आहे किंवा ह्या इंटरफेसची एक मेथड आहे, त्याचं नाव काय आहे, ऑन मॅप रेडी. ठीक आहे, या ऑन मॅप रेडीच्या आतमध्ये गुगल मॅपचा ऑब्जेक्ट आहे, गुगल मॅप. त्याच्याकडे जी पण प्रॉपर्टी आहे म्हणजे सिटी नेम, कंट्री नेम, डिस्ट्रिक्ट कोड, एरिया नेम, कंट्री कोड, कंट्री नेम, काही पण सब ऍडमिन एरिया, सगळ्या गोष्टी कोणाकडे आहे, गुगल मॅपकडे. त्यांनी कोणाला पास केलं, एम मॅपला. एम मॅप काय गुगल मॅपचा ऑब्जेक्ट. मग जर आपल्याला लॅटलॉंग कॉम्बिनेशन मध्ये युज करायचं असेल आणि पास करायचं असेल तर कुठला क्लास युज करता तुम्ही, लॅटलॉंग. त्याचा ऑब्जेक्ट कुठला क्रिएट केला, माउंटेन ऑफिस. म्हणजे याच्या आतमध्ये हा लॅटलॉंग स्टोअर केला. ठीक आहे, मग गुगल मॅपवर मार्कर ऍड करायचं होतं, मेथडचं नाव काय, ऍड मार्कर. ठीक आहे, मार्कर नवीन ऍड करायचंय, न्यू कीवर्ड मार्कर ऑप्शन. मग त्या मार्करची पोझिशन फिक्स केली पाहिजे, पोझिशन मेथड. त्या मार्करवर क्लिक केल्यानंतर टायटल डिस्प्ले झालं पाहिजे, तर टायटल मेथड. ठीक आहे, जर सिंपल कॅमेरा शो करायचा असेल तर मेथडचं नाव काय, मग सिंपल कॅमेरासाठी कॅमेरा. आणि मग अॅनिमेटेड कॅमेरासाठी अॅनिमेटेड कॅमेरा. कॅमेरा शो करायचा आहे, क्लासचं नाव कॅमेरा अपडेट फॅक्टरी, न्यू लॅटलॉंग झूम. इथे कुठल्या लोकेशन वरती मार्कर शो करायचा आहे, सॉरी झूम करायचा आहे, त्याचा फ्लोटिंग झूम पॉईंट 16, ड्युरेशन किती सेकंड मध्ये ते परफॉर्म झाला पाहिजे, आणि कॉल बॅक. झालं. किती लाईनीचा कोड केला आपण, 10 लाईनीचा कोड नाही केला आतापर्यंत. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट वाचू आपण. आदित्य वास देशमुख. हाऊ टू ऍड अ सर्कल इन लोकेशन. तुम्ही बघितलंय का कधी गुगल मॅप मध्ये सर्कल दिसतो आहे ना, किंवा इथं बघा, बघितलेलं असेल खूप ठिकाणी. कोणाचं माईक चालू बंद करा बाबा. दिसतंय? म्हणजे आपली जी लोकेशन आहे त्याच्या आजूबाजूनी आपण सर्कल ऍड करतोय. सर सर्कलचा यूज काय, कोणी सांगेल का सर्कलचा यूज काय? रेडियस दाखवतो. अजून Area nearby. एरिया शो करतो. अजून तुम्ही सगळेजण कोणीतरी मल्टिपल स्टुडंट असतील ना जे हॉस्टेलमध्ये राहतात, एखादी असं ऍप्लिकेशन बनवू शकता का की जर तुम्ही ऑनलाईन असं एखादी ऍप्लिकेशन बनवलं की हॉस्टेलची अटेंडन्स तुम्ही ऍप्लिकेशन मधूनच घ्याल आणि ती अटेंडन्स केव्हा ऍप्लिकेबल असेल जेव्हा तुम्ही त्या सर्कलच्या आतमध्ये असाल तेव्हा. समजलं का? नाहीतर एखादी मुलगा कॉलेजमध्ये किंवा फिरायला गेला तिकडे चिखलदऱ्याला, तिथून प्रेझेंटी मारवायला हॉस्टेलची, बरोबर आहे का? नाही ना. तर तुम्ही त्यावेळेस रिस्ट्रिक्शन यूज करू शकता की जर तो सर्कलच्या आतमध्ये असेल तेव्हा त्याची अटेंडन्स कन्सिडर केल्या जाईल, है ना. किंवा जर मी एखादी डिलिव्हरी ऍप्लिकेशन यूज करतोय, जसं डॉमिनो यूज करतात, झोमॅटो यूज करतात, है ना. तुम्ही डॉमिनोजचा पिझ्झा तिकडे ऑर्डर करा, कुठं, मूर्तिजापूरला, होईल का ऑर्डर? नाही हो, त्यांचे रेडियस फिक्स आहे, त्याचे सर्कल फिक्स आहेत. तो सर्कल काय इंडिकेट करतोय की त्यांची सर्व्हिस कुठपर्यंत आहे. ओके. किंवा फॉर एक्झाम्पल अटेंडन्स कॉलेजसाठी किंवा एखादी हॉस्टेलसाठी ऍप्लिकेशन असेल तर त्यावेळेस तो पर्सन प्रेझेंटी देत असताना त्या सर्कलच्या आतमध्ये होता की बाहेर होता तर त्याची अटेंडन्स लागणार नाही, अंदर असेल तर लागेल. समजलं का सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. सर्कल ऍड कसं करायचं, आपण ना गुगल मॅपच्या ऑब्जेक्टचं नाव काय, M map.
सर्कल ऍड करायचं आहे. मेथडचं नाव काय? ऍड सर्कल. ऍड सर्कल. ठीक आहे. नवीन सर्कल ऍड करायचं आहे ना, सो पुन्हा काय करायला लागेल सगळ्यात पहिले? न्यू कीवर्ड. न्यू कीवर्ड. काय ऍड करतोय? सर्कल ऑप्शन. सर्कल ऑप्शन. ठीक आहे. आता काय लिहायचं सर्कल ऑप्शनच्या नंतर? डॉट स्ट्रोक कलर. म्हणजे इथे बघा ना, हे दिसते सगळ्यांना? हे काय आहे? स्ट्रोक आहेत बाहेरचे, दिसते सगळ्यांना? हे येस सर. स्ट्रोक आहे आणि याच्या आतमधला जो कलर आहे, हा कुठला कलर आहे? फील कलर. समजतं सगळ्यांना? हा बाहेरचा आहे Yes, स्ट्रोक sir. कलर आणि हा अंदरचा आहे फील कलर. चॅलेंज काय तुम्हाला? पहिलं चॅलेंज, हा जो फील कलर आहे, फील कलर मी सध्या माझ्या अकॉर्डिंग कुठला तरी डार्क घेतोय. तुम्हाला ट्रान्सपरंट घ्यायचा असाच. समजलं का सगळ्यांना चॅलेंज? फक्त एक Yes, sir. हेक्स कोड तुम्हाला सर्च करायचा आहे. हेक्स कोड. हेक्स कोड समजतील सगळ्यांना? कलर कसे बनतात हेक्स कोडने, किंवा आपण कलर कसे डिनोट करतो हेक्स कलरने, हेक्स कोडने. ओके, इथे बघा ना, कलर्स मध्ये आपले जे कलर आहेत ते सगळे कसे आहेत? एक्स मध्येच आहेत ना, व्हॅल्यू मध्ये. हे दिसतंय? हे एक्स कलर आहेत. येस तर तुम्हाला कसा हेक्स कलर घ्यायचा आहे? चॅलेंज नंबर 1, ट्रान्सपरंट वाला हेक्स कलर घ्यायचा आहे. समजलं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस येस सर. मग तुम्ही हा कलर घ्या की हा कलर घ्या की कुठलाही घ्या, पण बॅकग्राऊंड मधला मॅप आहे दिसला पाहिजे. समजलं ऑनलाईन मध्ये सगळ्यांना? येस ठीक आहे. तर मी काय करतोय सगळ्यात पहिले सर्कल ऍड करतोय. तर सर्कल ऍड करत असताना सगळ्यात पहिले स्ट्रोक. तर स्ट्रोक म्हणजे बाहेरची जी आउटरची जी लाईन आहे त्याला स्ट्रोक म्हणतो. तर स्ट्रोकचा काय कलर असला पाहिजे? तर आपण कुठलाही कलर देऊ शकतो. बघा मी कलर डॉट पार्स कलर, आणि मग पार्स कलर मध्ये कधी कलर टाकतो. माझ्याकडे कुठला कलर आहे का बघू दे. बाहेरचा कलर घेतोय मी, ब्ल्यू कलर. कॉपी. समजलं का सगळ्यांना? इथे मी कलर टाकला, कलर डॉट पार्स कलर, मग त्यामध्ये कलर कोड. मग तुम्ही सर दुसरा प्रकारे कलर टाकू शकता. कसं आहे? कलर डॉट ग्रीन असंही टाकता येते. समजलं का सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस कलर द्यायचे वेगळे वेगळे वेज आहे. त्यातला मी कुठला युज केलेला आहे? नवीन सांगितलेला आहे कलर्स डॉट पार्स कलर, आणि मग तिथं कलर टाकून दिला. म्हणजे जे बाहेरचे स्ट्रोक आहे ते बाहेरचे स्ट्रोक कशा कलरचे असतील? ब्ल्यू मध्ये. समजलं का सगळ्यांना? त्याच्यानंतर दुसरा कुठला कलर आहे? दुसरा कुठला कलर आहे? अंदरचा कलर. आतमधला कलर द्यायचा असेल तर मग फील कलर. ठीक आहे. मग पुन्हा कलर डॉट पार्स कलर, सॉरी पार्स कलर. मग पुन्हा आता माझ्याकडे कलर एखादी आहे का? दिसतोय मला कुठला तरी लाईट पर्पल दिसतोय. याला कॉपी कर, किंवा हा कलर कोड कॉपी करतोय, त्याला इथं पास करतोय. म्हणजे आतमधला कलर कसा असेल? लाईट पर्पल मध्ये. बाहेरच्या आउटर साईडची जी लाईन आहे ती कशी असेल? ब्ल्यू मध्ये. समजलं का सगळ्यांना? येस डॉट रेडियस. किती रेडियस मध्ये तो सर्कल दिसला पाहिजे? तर इथे मी टाकतोय 150. ठीक आहे. हे कुठली व्हॅल्यू आहे बघा, ही लोट व्हॅल्यू असेल आय थिंक. रेडियस मध्ये दिसते ना, डबल व्हॅल्यू दिसतंय. ओके, सो रेडियस मध्ये तुम्ही 150 पॉईंट समथिंग काहीतरी टाकू शकता. मी 150 टाकतोय. समजलं सगळ्यांना एवढं ऑनलाईन मध्ये? येस रेडियस डॉट अजून काय ऍड करता येते का? सेंटर. म्हणजे त्या सेंटरला काय दिसलं पाहिजे? तर सेंटरला आपण आपला मार्कर शो करू. आपला मार्कर कुठे स्टोअर केलेला आहे? ठीक आहे. आपला मार्करचा जे पण लॅटलॉंग आहे ते लॅटलॉंग कुठे स्टोअर केलाय? सेंटर मध्ये काय दिसेल तुम्हाला? बाउंड्रीज ऑफिस. म्हणजे त्या सर्कलच्या सेंटरला आपण काय दाखवतोय? बाउंड्रीज ऑफिसचं मार्कर. ठीक आहे. त्याचा स्ट्रोक कलर कसा असेल? ब्ल्यू मध्ये. त्याचे फील कलर म्हणजे आतमधला कलर कसा असेल? पर्पल मध्ये. आणि रेडियस कसा असेल? 150चा. समजलं सगळ्यांना एवढं ऑनलाईन मध्ये? झाला हा पण पॉईंट पण. येस. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे की मी इथं आहे माउंट्री सोल्युशन, आणि दुसरं कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल मूर्तिजापूर. तर इथून मूर्तिजापूर कॉलेज, सगळ्यात पहिले मूर्तिजापूर कॉलेजवर कसं मार्कर ऍड करता येईल आणि दोघांमध्ये एक लाईन कशी ड्रॉ करता येईल? समजलं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस सर बघा आता पुन्हा मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर माझा अॅनिमेटेड कॅमेरा परफॉर्म होतो बघा. लेफ्ट टू राईट जातंय, ते झूम होईल. दिसतंय का? एक सर्कल आला. दिसतंय का सगळ्यांना? येस सर. बघा दिसतंय. आता बघा माझा ट्रान्सपरंट आहे का फील कलर? नाही. सगळ्यांना समजलं का? येस सर. तो तुमचा फील कलर आहे आणि तुमचा जो स्ट्रोक कलर आहे तो ट्रान्सपरंट घ्यायचा. ट्रान्सपरंट म्हणजे जर समजत नाही, इथे एक्झाम्पल पाहून घ्या. दिसते ना ट्रान्सपरंट? हा म्हणजे बॅकग्राऊंडचा मॅपही दिसतोय. हा रोड चालला दिसतोय सगळ्यांना? एक सिंपल तुम्हाला लाईन किंवा एक सिंपल हेक्स कलर सर्च करायचा आहे.
की कुठला असा कलर आहे, हेक्स कलर आहे किंवा कुठली अशी लाईन आहे ज्यांनी गुगल मॅप सर्कल पण दिसते, फिल कलर पण दिसते आणि ट्रान्सपरंट पण दिसते. समजलं का सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस सर. Yes, sir. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे या कोड मध्ये विचारू शकता. लास्ट पॉइंट आहे मग आपला आजचा. स्ट्रोकची जर आपल्याला साईज कमी जास्त करायची असेल, डॉट इथे बघ बरं काही आहे का, स्ट्रोक विड्थ दिसते, किती विड्थ देऊन द्यायची फ्लोट मध्ये, ठीक आहे 10, त्याची स्ट्रोक वाढेल. ओके, सगळे बघा मी तुम्हाला सांगतोय, मी लिमिटेड सांगतोय, 2 तास सेशन आहे, तेवढ्या वेळेला जेवढं सांगेल तेवढं सांगेल, बाकीचे तुम्ही ट्राय करा स्वतः. ठीक आहे, मी जेवढं सांगतोय तेवढंच कोड नाहीये. ओके, पण ऍक्च्युअली जेवढं मी सांगतोय तेवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला इन फ्युचर भरपूर कामाचं आहे. ओके, काही कन्फ्युजन आहे एवढ्या लाईन मध्ये? गुगल मॅपच्या ऑब्जेक्ट मॅप वरती सर्कल ऍड करायचं होतं, मेथडचं नाव ऍड सर्कल. ठीक आहे, नवीन सर्कल ऍड करायचं आहे, न्यू कीवर्ड सर्कल ऑप्शन नावाची मेथड, याच्यावरती सर्कल ऑप्शन क्रिएट करतोय ना, तर मग त्याचा स्ट्रोकचा कलर, फिल कलर, रेडियस आणि सेंटर फिक्स केलं. दॅट्स इट. सेंटरला बघा दिसतंय, याच्यावर क्लिक केलं तर बघा मार्केटिंग माउंट्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. तर आपण लास्ट पॉइंट परफॉर्म करू आजचा. ओके, लास्ट पॉइंट वाच गायत्री. Add polyline between two marker. पॉलीलाईन म्हणजेच काय? शॉर्टेस्ट पाथ. समजलं का? शॉर्टेस्ट पाथ जर तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही कुठला कन्सेप्ट यूज करत असता? पॉलीलाईन. याचा दुसरा वाईस वरचा ऑप्शन कुठला आहे? रोड मॅप. त्याच्यामध्ये तुम्ही रोड वरचा रस्ता दाखवाल. मला इथून मूर्तिजापूरला जायचं आहे, मग मला रस्ता दाखवेल गुगल मॅप, ह्या रोडवरून असा पलट, मग इकडून जा, लेफ्ट राईट. समजलं ना सगळ्यांना? पण सध्या मी काय करतोय, तुम्हाला पॉलीलाईन ड्रॉ करून दाखवतोय. रस्त्यावरून कसं जायचं हे सगळे कन्सेप्ट कोरवाले ते इंटर्नशिप मध्ये आहेत. ओके, ते तुम्हाला मी क्युरियसली सांगेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला इंटर्नशिप मध्ये सांगतो, ह्याची मला प्लेस होत आहेत. ते सगळ्यात मोठा जो पार्टिसिपेशन आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा 10% 90% इंटर्नशिपचा आहे. समजलं का? माझं डेंग्यू असताना मी पुढे बॅच कंटिन्यू केली होती जानेवारीला. समजतंय का? मी तुम्हाला ते पुढच्या गोष्टी सांगतो. पण आता आपल्याला काय करायचंय? पॉलीलाईन ड्रॉ करायची आहे 2 मार्कर मध्ये. सगळ्यात पहिले दुसरा मार्कर आपल्याकडे अवेलेबल आहे का आपल्या ह्या ऑनलाईन मध्ये? No sir. आपल्या ह्या गुगल मॅप वरती दुसरा कुठला मार्कर अवेलेबल आहे का सध्या असा? नाही. सगळ्यात पहिले तुम्हाला दुसरा मार्कर ऍड करायला लागेल ना. बरोबर आहे? बरोबर आहे. तर तुम्हाला मी मार्कर कसा ऍड करायचा सांगितलं ना वरती, आहे ना? Yes sir. त्याला माहिती असेल त्यांनी हात वरती करा एकदा. ज्यांचे नाव मी दिले नाही त्यांनी सांगाल. अक्षय थोरात. Yes sir. हा, Sir, map एम मॅप dot add marker. ऍड मार्कर. ऍड मार्कर नावाची मी काय करते, कुणाल मार्कर ऍड करते कशावर? Map वरती. गुगल मॅप वर. कशावरती ऍड करेल? गुगल मॅप वर. सो आपण नवीन मार्कर ऍड करतोय. हा, पुढे त्याच्यानंतर सर न्यू कीवर्ड यूज करायचा. न्यू कीवर्ड. पुढे त्याच्यानंतर मार्कर ऑप्शन्स. मार्कर, एक नवीन मार्कर. जसं आपल्याला सर्कल ऍड करायचं तर सर्कल ऑप्शन, तसंच मार्कर ऍड करत असताना मार्कर ऑप्शन. सो मार्कर ऑप्शन. पुढे डॉट पोझिशन. डॉट. त्या मार्करची काय असली पाहिजे? पोझिशन काय असली पाहिजे. तर आपल्याकडे मार्करची पोझिशन आहे का अजून? आहे ना? तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल? पोझिशन स्टोअर करायला लागेल, म्हणजे लॅट लॉंग स्टोअर करायला लागेल. लॅट लॉंग कुठे स्टोअर करत असतो आपण? लॅट लॉंग कुठे स्टोअर करत असतो आपण? कुठल्या क्लासमध्ये? वरती कुठे स्टोअर केला बघा बरं? Lat long class. Outreach office. Mount Ridge लॅट office. लॉंग कुठे स्टोअर केला होता आपण? ह्या Lat लॅट लॉंग long. क्लासमध्ये. म्हणजे डबल तुम्हाला खाली कुठेतरी लॅट लॉंग नावाचा क्लास क्रिएट करायला लागेल. बरोबर ना? येस और नो? ऑनलाईन मध्ये Yes sir. है ना? लॅट लॉंग कॉम्बिनेशन मध्ये युज करायचंय. तर लॅट लॉंग कॉम्बिनेशन मध्ये जर युज करायचं असेल, कुठला क्लास युज करायचा? लॅट लॉंग. ठीक आहे, देतोय मी मूर्तिजापूर कॉलेज. ठीक आहे, सो लॅट लॉंग ऑब्जेक्टचं नाव आहे मूर्तिजापूर कॉलेज. पुढे काय करायचं? न्यू लॅट लॉंग. आता ह्या लॅट लॉंग मध्ये आपल्याला काय पास करायचं आहे? लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड मूर्तिजापूर कॉलेजचं. पुढे लागेल आपल्याला Google map. गुगल मॅप वर गेलो. आहे ना तुमचं कॉलेज?
इज आहे ना? काय करू? काय ओके, दिसते सगळ्यांना? बाकी चांगला कॉलेज दिसते तुमचं. येस सर. ओके, सो याला मी केलं पुन्हा काय केलं, सिम्पली राईट क्लिक करून हा तुमचा लॅट लॉंग केला, कॉपी करून कुठे पेस्ट करायचा मग ह्या लॅट लॉंग मध्ये. समजलं सगळ्यांना? आता इथं असं करू नका की हे ऑब्जेक्टचं नाव सेम आणि हे ऑब्जेक्टचं नाव सेम, एकाच मेथड मध्ये वर्क करत आहे, ऑब्जेक्टचं नाव दुसरी घ्या. समजलं सगळ्यांना एवढं ऑनलाईन मध्ये? ठीक आहे. आता मध्ये काय पास करू मग कुणाल? काय पास करू? दुसऱ्या मार्करचा लॅटलॉंग कुठे स्टोअर केलेला आहे? मूर्तिजापूर कॉलेज. इथे मी काय पास करणार आहे? मूर्तिजापूर कॉलेज. आणि याच्यावरती हा पुढे असे काय करायला लागेल? काय ॲनिमेटेड कॅमेरा सेट करावा लागेल सर त्याच्यावरती. मार्करवरती क्लिक केल्यानंतर काहीतरी डिस्प्ले करायला लागेल ना, मार्कर आणि मूर्तिजापूर कॉलेज. टायटल काय करायला लागेल मग? टायटल स्ट्रिंग मध्ये देऊन द्या, मार्कर इन गव्हर्नमेंट कॉलेज मूर्तिजापूर. जाऊ द्या. हा, समजलं का एवढं सगळ्यांना? येस ऑनलाईन मध्ये येस सर. कॅमेरा दोन ठिकाणी जाईल का? एकाच ठिकाणी जाईल ना? तुम्ही जर याला एम कॅमेरा, याला अॅनिमेटेड कॅमेरा, यालाही पास करतो म्हटलं, बरं आपण अॅनिमेटेड कॅमेरा पण यालाही पास करू. ठीक आहे. बरं, अॅनिमेटेड कॅमेरा कसा पास करायचा? कोणाला माहिती आहे? हातवरती कराल. ईश्वरी नाही आहे ते, ए आहे ना समोर, आहे का? हिंगलास. अच्छा, हिंगलास पुरे. कोणी आहे का क्लास मध्ये हिंगलास पुरे? येस सर. तुझं नाव काय? आसावरी आहे का? सॉरी. हो सर. सॉरी होते कधी कधी रिझल्ट लागायचा ना. पुढं आपल्याला काय करायचं आता? अॅनिमेटेड कॅमेरा ऍड करायचा आहे. अॅनिमेटेड कॅमेरा कसा ऍड करायचा सांग पटपट. माहिती आहे का? मी सांगू सर? नमन सांग, नमन. येस सर. सांग. सर एम मॅप ॲनिमेट कॅमेरा. अॅनिमेटेड कॅमेरा काय क्लास आहे की ऑब्जेक्ट आहे? सर मेथड आहे. मेथड आहे. काय करते मेथड? सर ॲनिमेशन दाखवते. अॅनिमेशन दाखवते गुगल मॅप वरती. येस काय सर. दाखवते? पुढं कॅमेरा अपडेट फॅक्टरी. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल? कॅमेरा शो करायचा गुगल मॅप वरती. कुठला क्लासेस करायला लागेल? कॅमेरा अपडेट कॅमेरा फॅक्टरी. अपडेट. येस पुढं सर. न्यू लॅटलॉ झूम. न्यू लॅटलॉंग झूम करायचं ना. मित्राचं नाव काय मग? न्यू लॅटलॉंग झूम. आता न्यू लॅटलॉंग माउंट दोन गोष्टी पास करायच्या आहेत. येस. मूर्तिजापूर कॉलेज. मूर्तिजापूर. ठीक आहे. दुसरा कुठला आहे मग? फ्लोटिंग पॉइंट. तो पण 60 पास करतोय. दुसरा आर्ग्युमेंट काय पास करायचा? न्यू लॅटलॉंग झूम मध्ये आपल्याला सॉरी अॅनिमेटेड कॅमेरामध्ये दुसरा आर्ग्युमेंट कुठला पास करायचा आहे? ड्युरेशन 5000 मिली सेकंड. आणि तिसरा आर्ग्युमेंट आहे ना. समजलं सगळ्यांना एवढं? आता आपण एवढंच रन करून पाहू. आणि पाहू बरं तो माउंट्रीज कडे जातो की मूर्तिजापूर कॉलेज कडे, दोघांपैकी कुठं जातो की दोन्हीकडे जातो, ही पाहू आपण. मला असं वाटते पहिला जो लॅटलॉंग आहे अॅनिमेटेड कॅमेरा ही एक्झिक्यूट होईल, कालची होणार नाही. ठीक आहे, पाहूया. क्लिक केलं. कोणतं आलं? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. का असं झालं? कारण की तो आपण लास्ट कुठला सेव्ह केलेला तिथे एम मॅप मध्ये काय स्टोर केलेला लास्टली आपण? मूर्तिजापूर. ओके, सो तो दोन पैकी कुठल्या तरी एका मार्कर वरती जाईल. ओके, समजलं सगळ्यांना एवढं? तर तुम्ही दोन पैकी कुठेतरी एक कॅमेरा ऍड कराल. ओके, आता ऍक्च्युली त्यांनी हा करायला पाहिजे होता. ठीक आहे, त्यांनी हा केला, त्याची इच्छा जाऊ दे. बरं, काल कुठे फिरत होता? बरं, ठीक आहे. हा, तर तू घेतो नंतर मी पाहिली. बरं, ठीक आहे. पुढे आपल्याला काय करायचं आता? आपल्याकडे दोन मार्कर आले, दिसतील सगळ्यांना? हा बघा, पहिला मार्कर आपला मूर्तिजापूरचा आणि दुसरा मार्कर आहे माउंट्रीजचा. दिसतील सगळ्यांना? येस सर. आता ह्या दोन आपल्याला कॉलेज लाईन ड्रॉ करायची आहे.
ओके. सो सिम्पली आता काय करायचं मग पुन्हा गुगल मॅपच्या ऑब्जेक्टचं नाव काय? यम मॅप. पॉलीलाईन ऍड Yeah, करायची. ma'am. कीवर्डचं नाव Polyline. मेमरी अलोकेट Add करायची. polyline. कीवर्डचं नाव न्यू. ठीक आहे. New. पॉलीलाईन ऑप्शन. पुन्हा डॉट. सगळ्यात पहिले काय ऍड करायचं? ऍड मेथड मध्ये काय टाकायचंय? सोर्स आणि डेस्टिनेशन. तर सोर्स कुठला आहे? कुठून चालू होईल? लाईन माउंट्रीज ऑफिस दिसते ना, माउंट्रीज ऑफिस इथून. तर सगळ्यात कोणाचा माईक चालू बंद करे बाबा. सर तुमचा आवाज नाही यायला. आवाज नाही येतो सर. Yes, sir. ठीक आहे. सो ऍड या मेथड मध्ये तुम्ही सोर्स आणि डेस्टिनेशन टाकलं म्हणजे माउंट्रीज ऑफिस पासून मूर्तिजापूर कॉलेज पर्यंत एक लाईन ड्रॉ होईल. समजलं का एवढं? Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. पुन्हा डॉट. चुकला का? ठीक आहे. नेक्स्ट आहे कलर. त्या लाईनचा कलर आहे ना, तर कलर कोणता देऊ? रेड. रेड नाही देऊ. पिंक. ब्लू. कोणतं पोरगायचं पिंक म्हटलं? बापरे. हा पुढं त्या लाईनचा कलर दिला मी ब्ल्यू. डॉट. त्या लाईनची विड्थ, ती जी लाईन आहे ती किती ब्रॉड पाहिजे आपल्याला, त्याची मी काहीतरी 5 लिहितोय. समजलं का एवढं सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस सर. Yes, sir. आणि मग एवढंच लिहितोय आणि ऍप्लिकेशन आता करू रन. आणि याला मी करतोय रन. आता ऍप्लिकेशन रन करून पाहू. आता काय एक्सपेक्टेड आहे? 2 मार्कर आणि त्या 2 मार्कर मध्ये एक पॉलीलाईन. कुठल्या कलरची? ब्ल्यू कलरची. पाहू आपण आता. क्लिक केलं माय लोकेशन वर. दिसतंय का? ही पहिली पॉलीलाईन आणि पॉलीलाईन ड्रॉ. शॉर्टेस्ट पाथ त्यांनी ड्रॉ केला. सरळ सरळ. पॉलीलाईन म्हणजे काय? शॉर्टेस्ट पाथ त्याने ड्रॉ केला. म्हणजे तुमचा हेलिकॉप्टर आता इथून इथे जाऊ शकते या रस्त्यात. ठीक आहे. त्याला असं फिरायला जाऊ लावू नका. सर प्रॉपर रोड नाही होणार का सर ते? प्रॉपर रोड Direct पण होते. तो जो पार्ट आहे ना प्रॉपर रोडचा, तो इंटर्नशिपचा आहे. त्याच्यामध्ये आपण रोड केपे इंटिग्रेट करतो. तो कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. इंटरेस्टिंग पार्ट आहे ऍक्च्युली. ठीक आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस हे एवढं इझी थोडं ना विचारणार आहे ते. बाय रोड तिथे तुम्हाला किलोमीटर दाखवावं लागतात की इथून ते पर्टिक्युलर लोकेशन किती किलोमीटर दूर आहे. तुम्ही जसं जसं पुढे जाताय ते किलोमीटर कमी झाले पाहिजे. हा सगळा पार्ट जो आहे ना इंटरेस्टिंग पार्ट, तो इंटर्नशिप मधला पार्ट आहे. समजला का? ओके. Yes, sir. डिस्टन्स पण Yes, sir. डिस्टन्स पण शो होते ना. आपण जेव्हा ते किलोमीटरची इफेक्ट घेऊ ना तेव्हा ते सगळ्या गोष्टी होतात. आणि ते तुम्ही स्वतःहून ट्राय केलं तर करून पाहते का. पण हा जो कोड आहे तुमच्या पेपरमध्ये 11 पेजेसचा कोड आहे. 11 पेज. 11 पेजेसचा कोड आहे. 6 मार्कासाठी क्वेश्चन येतो हा. जाऊ द्या मला 1 मिनिट दाखवूनच देतो. ओके. सो रेकॉर्ड करतोय. 2 चॅलेंज आहे. पहिला आहे सर्कल ट्रान्सपरंट पाहिजे आणि दुसरा आहे की दोन्ही पण मार्कर चे आयकॉन्स वेगळे वेगळे घ्या. ओके. आणि जो दुसरा मार्कर असेल तो तुमच्या कॉलेजचा असू द्या. मी मूर्तिजापूरचा केला पण मूर्तिजापूरचा करायचा आवश्यकता नाही बाकीच्या कॉलेजांना. समजलं सगळ्यांना? जालना आले, अंबाड आयटी, अंबाड सीओ, संभाजीनगर. समजलं? सो हा होता तुमचा गुगल मॅप. एवढा जरी टास्क परफॉर्म केला तर पुढचं माझ्यावर सोडून द्या. गुगल मॅपचं आउट ऑफ 100% फक्त 2 to 3% आपण घेतलेलं आहे. गुगलला अजूनही 97% बाकी आहे. गुगल मॅप डेव्हलपर म्हणून पण एक पोझिशन असते. समजलं का? ओके. तर ते पुढे सांगतो मी. बाकीच्या सगळ्या गोष्टी मग पुढे तुम्हाला जशा ते आपली जर्नी पुढे जाईल सगळ्या गोष्टी क्लिअर आउट करतो. ओके. समजलं एवढं सगळ्यांना? काही क्वेश्चन्स आहेत इथपर्यंत ऑनलाईन मध्ये? रिझल्ट साठी वन्स अगेन बेस्ट ऑफ लक. ओके.
रिझल्ट कसाही लागो, जर खराब लागला तर स्वतःचे मायनस पॉईंट रेक्टिफाय कराल. ओके, मला माहिती आहे कधी कधी माणूस सिरियस नसतो त्या कामाबद्दल, मोस्टली सगळ्यांसोबत 99% लोकांसोबत असं असते. ओके, तर रिझल्ट खराब लागला म्हणजे आपण खराब आहे असं नाही, आपण त्या टायमाला सिरियस नव्हतो, त्या गोष्टीची आपल्याला जाण नसते. ठीक आहे, तर चुका रेक्टिफाय करा, त्या चुकांवरती वर्क करा. रिझल्ट चांगला लागतोय, याला अजून कसं चांगलं करू शकतो याच्यावरती वर्क करा. ठीक आहे, पण स्वतःला डिफाईन करू नका त्या मार्क्सनी का पर्सेंटेजने. हा, तुमचे कॉलेजेस याच पर्टिक्युलर 5th आणि 6th सेमनी लागेल. ओके, पण 4th सेम तुमच्या ह्या पर्टिक्युलर पुढच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन मध्ये अफेक्ट करणार नाही. ओके, सो काम राहा. ओके, चिल राहा, रिझल्ट कसा पण लागो, पुढे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, आता मी असल्यावर काय टेन्शन घेऊन राहिलं तुम्ही? ठीक आहे, बरोबर ना कुणाल? चला ठीक आहे, अजून कोणाला काही क्वेश्चन आहे का? सर हा, सर आपल्याला आपल्या मॅथच्या हा हॅलो हा सर आपल्याला आपल्या मॅप मध्ये गेल्यानंतर जर सर्च करायचं असेल जसं गुगल मॅप मध्ये करता येते, त्याच्यासाठी काय करायचं आणि तो कशाला पार्ट आहे? तो पण इंटर्नशिपचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे ना, आपण सर्च ऍड करणार आहे. ठीक आहे, सर्च मध्ये मग आपण प्लेसेसची एपीआय ऍड करू. प्लेसेस एपीआय मध्ये काय, फॉर एक्झाम्पल जर मी जो पण प्लेस सर्च केला ऑटोमॅटिकली तो गुगल मॅप वरती रिफ्लेक्ट होईल. त्याच्यामध्ये आपण फ्रॉम टू पण टाकू. जसं जर मी इथं बसून आहे, मला गोव्याला जायचंय ना, जायचंच आहे नाही, शेगावला जाऊ आपण दर्शनाला. ठीक आहे, तर फ्रॉम टाकायचं अमरावती, माउंटेन शेगाव, ते पण आपलं सगळं पुढं इंटर्नशिप मध्ये. पण याने कॉन्फिडन्स बूस्ट करून घ्या की बाबा नाही, मला गुगल मॅप ऍटलिस्ट यूज करता येतो, शो करता येतो, मार्कर ऍड करता येते, लाईन ड्रॉ करता येते, सर्कल ऍड करता येते, कलर चेंज करता येते, आयकॉन चेंज करता येतात. कारण की हे लहान लहान लेकराचे काम आहे, ते करून घ्या. मग इंटर्नशिप मध्ये सगळा कोअर पार्ट, डायनामिक वर्क, झोमॅटो, स्विगी, जे रिअल टाइम यूज करतात ना, गुगल मॅपच्या सगळ्या गोष्टी यूज करतो, त्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवतो. ते तुमच्या लँग्वेज मध्ये, इझी लँग्वेज मध्ये. 11 पेजेसचा कोड कसा शॉर्ट मध्ये आणून अर्धा पेज मध्ये करायचं तेही सांगतो. ओके, समजते सगळ्यांना ऑनलाईन मध्ये? येस सर. येस सर. आणि सगळ्यांनी स्वतःच्या कॉलेजचं दाखवा लोकेशन आणि आउटपुट. क्लासरूमला बाबा पीडीएफ टाका. आता जोडतो तुमचे मी, क्लासरूमला व्हिडिओ टाकू नका, क्लासरूमला पीडीएफ टाका आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर व्हिडिओ टाका. समजलं सगळ्यांना? ओके, काही कन्फ्युजन आहे पर्यंत कोणाला? हॅलो सर. पुढचा टास्क काय आहे सर? मी रिकॉर्डिंग स्टॉप करतोय.